तर महेश मांजरेकरनी वास्तव केलं तर मला त्यांनी वास्तवमध्ये बोलवून घेतलं. विद्याबरोबर सुद्धा ते गाणं करत असताना शूट करत असताना की विद्या समोर आली आणि त्याच्यानंतर मला हाय, तर माझं असं झालं की मलाच केलंय की विद्यावाला. एक तर मुन्नाबाई होता की ज्याच्यात सर्किटचा रोल करणार होतो. म्हणजे त्यावेळेला शाहरुख खान मुन्नाबाई करणार होता. संजू डायरेक्ट उतरला असं रात्री 1:30 वाजता संजू भेटला होता. सो मी म्हणलं आता संजूने म्हणजे भावा रस्त्यावर मिठी मारतोय, रस्त्यावर अरे किधर आहे तू, क्या अमुक तमुक. मी आणि अभिजित पानसे आम्ही, माझ्याकडे स्कूटर होती त्यावेळेला, आम्ही स्कूटरने अमिताभ बच्चनच्या घरात जायचो, स्कूटर पार्क करायचो आणि त्यांच्या बंगल्याच्या प्रतीक्षाच्या गेटवर जाऊन बकायदा हात वाकून त्याला वो चौखट पे माता टेकते त्या दोनों, चल ना ये बुड्ढे चल. मला ना धजवत माझी जीभ धजत नव्हती हे बोलायला, पण मी तो डायलॉग घेतला त्याच्यासाठी. माझ्याकडे तो फोटो पण आहे, अमिताभ बच्चन अशी कोल्हापुरी काढली आणि मी बाजूला असा बघतोय. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. नमस्कार, PNG प्रेझेंट्स कॅन्डिड प्लीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत हिंदी मालिका आणि सिनेमातला मराठी चेहरा आहे, गाजलेला मराठी आवाज आहे, निलेश दिवेकर यांचं मी स्वागत करतो. दादा खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीमध्ये. थँक्यू सो मच. खूप छान वाटतंय तुमची मुलाखत घेताना. मी आवर्जून असा उल्लेख केला की हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये सातत्याने दिसणारा एक मराठी चेहरा आहे की जो आम्हाला सगळ्यांना आवडतो. अनेकांना बऱ्याचदा आपलं नाव माहीत नसतं, मी मराठी आहे हे माहीत नसतं. म्हणूनच मी तिथून सुरुवात करतो की कशा प्रतिक्रिया येतात जेव्हा लोकांना माहीत नसतं की हा माणूस मराठी आहे. बऱ्याच ठिकाणी मी असं मला एक्सपिरियन्स आला की मी कुठे गेलो बोलताना आणि हिंदीच्या सेटवर असेल किंवा मराठीच्या सर्कलमध्ये माझ्या काही फिल्म्स मराठी केल्यात मी, तर त्याच्या बोलताना नवीन जर ॲक्टर तुम्ही मराठी खूप छान बोलता. मी म्हटलं अरे मराठी छान बोलणार, मी मराठी माणूस आहे म्हटलं, मी महाराष्ट्रीयन आहे. अरे आम्हाला माहितीच नव्हतं, आम्ही तुम्हाला हिंदीत बघत आलो आहे वगैरे वगैरे असं. सो काय झालं की 96ला माझं हे वयच असं नाटक आलं होतं आणि त्यावेळेला ते नाटकाचे खूप प्रयोग झाले. त्याला दिग्दर्शक राजन वाघधरे ते बघायला आले होते आणि त्यावेळेला त्यांनी मला बघितलं स्टेजवरती आणि त्यांना मे बी माझं काम बरं वाटलं असावं किंवा कॉमेडीचं टायमिंग त्यांना बरं वाटलं असावं, तर त्यांनी मला कॉल केला. आणि त्याच्यानंतर 96पासून मी ज्या राजन वाघधरेंच्या सिरियल ज्या करत राहिलो त्या सगळं हिंदीतच केल्या आणि मग ते सर्कलच हिंदीचं बनत गेल्यानंतर मग तुम्हाला ते कॉल्स पण हिंदीतनंच येतात आणि तसेच ते कॉल येत गेले आणि मग ते हिंदी फिल्म्स आणि मग ते हिंदी सगळं त्या हिंदी सर्कलमध्येच राहिलो. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं लोकांना वाटतं की अरे हा नॉन महाराष्ट्रीयन आहे की काय, नवीन लोकांना. पण इतकं सगळं हिंदीमध्ये काम केल्यानंतर मराठीमधनं विचारणा होत नाहीये की काय होतंय, कारण की हा चेहरा आम्हाला खूप आवडतोय, हा आवाज आम्हाला खूप आवडतोय, पण मग मराठीत म्हणजे अगदी व्हेंटिलेटर वगैरे असे काही महत्त्वाचे सिनेमे, राजा असेल नटसम्राटमधला, ते काही महत्त्वाचे सिनेमे सोडले तर आम्हालाही असं वाटतं की अरे हा चेहरा मराठीत आम्हाला बघायला आवडेल. पण तसं का होत नाही, म्हणजे निर्मात्यांकडनं होत नाहीये की काय होतंय? कसं होतं की एकदा तुमचं सर्कल हिंदीमधलं झालं तर मग बऱ्याच लोकांना एक तर कळत नाही की आपण हा मराठीत काम करेल का. हे तुमच्या सर्कलचा तो भाग असतो. आता आपण बोलतोय तर मला जर कुठे उद्या एक शूट करायचं ॲज अ डिरेक्टर, तर मी म्हणणार अरे निलेश चांगलं अँकर करतो, तो या रोलसाठी चांगलं, तर त्या सर्कलमध्येच मी जास्त नसल्या कारणाने हे कदाचित होत असेल. आणि तसं बघायला गेलं तर मी फिल्म्स केल्या आहेत मराठीमध्ये, नाही असं नाही. एक कॅन्डल मार्च नावाची फिल्म केली होती, ज्याच्यात मला मिफ्ता म्हणा, प्रभात म्हणा किंवा कलादर्पण, सांस्कृतिक कलादर्पण, ते खूप सारे अवॉर्ड मिळाले. त्याच्या दरम्यान अवॉर्ड्स मिळाले होते. त्याच्यानंतर व्हेंटिलेटर केली होती, नटसम्राट केली होती आणि रेगे केली होती अभिजित पानसे बरोबर, म्हणजे विच इज अ सुपर ब्रिलियंट फिल्म. तर त्याच्यात मी गेस्ट अपीअरन्सच केला होता आणि आत्ता एक नंबर केली होती आत्ता 2 वर्षापूर्वी. सो मराठी फिल्म्स म्हणजे केलं नाही असं नाही, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की सातत्याने तसं देवाच्या कृपेने हिंदीमध्ये पण काम चालू होतं आणि मग ते मराठीमध्ये जसं आले. आणि कसं आहे, आली फिल्म कर हा थोडासा मला तसा माझा स्वभाव नाही आहे. चल ना टाईम आहे तो 15 दिन का काम कर ले, असं नको. ती फिल्म काय आहे,
मग ती आपलं कॅरेक्टर काय स्टँड आउट होतं आहे, मग ते स्टोरी लाईन काय आहे, फिल्म चांगली असेल, जर मजा येणार असेल काम करायला, आपल्याला स्टोरी वाचून कळतं, तर मग बाकीच्या गोष्टी गौण असतात. खरं आहे. सो जर चांगली स्क्रिप्ट असेल, चांगले डिरेक्टर असतील तर 2000% का नाही काम करणं. अगदी. मला एक गोष्ट खूप छान आहे की 1996 पासून हिंदी मालिकेतला जो प्रवास सुरू झाला तो आता इठापर्यंत येऊन थांबलाय. हो. इठा असा सिनेमा आहे ज्याची सगळेच वाट बघतायत. हो. तो सिनेमा जरी बॉलिवूडचा असला तरी त्यातली गोष्ट एका मराठी लावणी सम्राज्ञीची आहे. त्यामुळे त्या सिनेमाविषयी प्रत्येकांनाच ओढ आहे आणि त्या सिनेमात तुमचं एक जबरदस्त काम आहे. हो हो हो. सो ती इठा फिल्म रिलीज होणार आहे 28 ऑगस्टला. लक्ष्मण उतेकरांनी डिरेक्ट केली आहे. आता लक्ष्मण उतेकरांची ओळख मी वेगळी सांगायला नको अगदीच. की छावा त्याच्या आधी पण त्यांनी खूप फिल्म्स केल्या, पण छावामुळे खूप जनमानसात ते ओळखले जातात. पण एक काम करतानाचा अनुभव की एवढी ब्रिलियंट फिल्म केलेली आहे त्यांनी. आणि विठाबाई नारायणगावकरांवर ती अर्थात ती फिल्म आहे, ते काय आता सिक्रेट राहिलेलं हो. नाही. श्रद्धा कपूरने तो रोल केला आहे. श्रद्धा कपूर एक मराठी बॅकग्राऊंडची मुलगी हो. असल्या कारणाने तिने खूप चांगल्या प्रकारे ते मराठी कल्चर आत्मसात करून केलं. केलेलं आहे आणि ते तसं परफॉर्म केलेलं आहे. पण आउटस्टँडिंग रोल केला तिने आणि रणदीप हुडाने काम केलं. आणि लक्ष्मण उतेकरांची जी फिल्म ज्या प्रकारे शूट केलेली आहे, ज्या प्रकारे त्या फिल्मचं ग्रँडर आहे, सो ती फिल्म लोकांना अगदी भयंकर आवडेल, खूप आवडेल. आणि त्याचा एक काही दिवसातच आता ट्रेलर पण आउट होईल. येस. आणि मी त्या इठाच्या तमाशा ग्रुपमधला एक कॅरेक्टर आहे आणि ते खूप छान कॅरेक्टर आहे. मी त्याच्याबद्दल जास्त आता नाही बोलू शकत, पण ते कॅरेक्टर सतत तिच्याबरोबर आहे, तिच्याबरोबर इंटरॅक्शन्स आहेत, तिच्याबरोबर सीन आहेत, रणदीप हुडाबरोबर सीन आहेत. आणि आम्ही खूप महिने ती फिल्म शूट करतोय आणि खूप मजा होती ती काम करायला. त्या प्रोडक्शनमध्ये कठपुतली प्रोडक्शनमध्ये काम करायची खूप मजा होती. खूप सिस्टमॅटिक त्यांनी डेट्स पण मला एक ऑक्टोबरमध्ये मला डेट्स दिल्या होत्या 2025ला की 2026च्या मार्च एप्रिलपर्यंत तुमच्या डेट्स काय आहेत. वा. म्हणजे त्यांचं इतकं प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगमध्ये 99% बदल नाही झाला. एखादा दिवस कुठे झाला असेल जो माझा एक्सटेंड झाला, म्हणजे ज्या सीनमध्ये मी नव्हतो त्या सीनमध्ये उतेकर सरांनी मला इन केलं, तेवढा एकमेव बदल. बाकी त्यांना माहिती होतं की ऑक्टोबरमध्ये आपण शूटिंग करताना पुढच्या 6-7 महिन्यात आपण कुठले डेट्स कोणाच्या काय करणार. इतकं जबरदस्त प्लॅनिंग, म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. अगदी. मला असं वाटतं ह्या सेटवरचं एक वेगळेपण असं आहे, एकतर त्या सिनेमाला मराठीची एक खूप झालर आहे. म्हणजे विषय मराठी आहे, लक्ष्मण उतेकर आहे, तुम्ही आहात, सिद्धार्थ जाधव आहे, श्रद्धाला पुन्हा एक मराठी बॅकग्राऊंड आहे. जेव्हा ही सगळी मंडळी तिथे सेटवरती जमतात तेव्हा पडद्यामागे नेमकं काय घडत होतं? पडद्यामागे आता सगळेच मराठी असल्या कारणाने हिंदी सेटवर सुद्धा बऱ्यापैकी आमचं बोलली भाषा मराठीच असायची. म्हणजे एकमेकांशी संवाद साधायचा ते सुद्धा आमचं मराठीतनंच असायचं. सो त्यामुळे इन्स्ट्रक्शन्स लक्ष्मण सरांकडनं यायच्या त्या अशा मराठीतनंच यायच्या. आणि ते सगळं वातावरणच महाराष्ट्रीयन असल्या कारणाने असं ते असं वाटत नव्हतं की आपण एक बॉलिवूडची फिल्म करतोय किंवा एक आपल्याच जॉनरची आपलीच एक जवळजवळ मराठी फिल्म करतोय की आपण मराठी फिल्मच्या सेटवरती कसं सगळंच मराठी असताना तर तशाच प्रकारचं वातावरण असलं त्यामुळे इट्स होमली होतं सगळं. वा. इठाचा जसा अनुभव खूप छान आहे तसाच अनुभव राजा शिवाजीचा देखील आहे. हो. अनेक कला दिग्दर्शकांनी, मेकअप आर्टिस्टने तुमच्या कॅरेक्टर्सला खूप खुलवलंय मेकअपमधून, त्याच्या वेशभूषेमधून. राजा शिवाजीमध्ये असं एक कॅरेक्टर जे अनेकांना ओळखूच आलं नाही की हे निलेश दिवेकर आहेत. हो नाही ते मी कॅरेक्टर केलं होतं मुसे खान. तर मुसे खानची दाढी माझी एवढी होती त्यावेळेला, म्हणजे ओरिजिनल बियर्ड आहे ती. आणि माझे हेअर खूप म्हणजे केस खूप लांब होते आणि ते सगळे ते तर त्या काय म्हणतात त्याला ते साफामध्ये ह्या हाईड झाले होते. पण ती दाढी होती आणि तो लुक होता, डेंजरस लुक होता. सो तो लुक त्या लुकमध्ये तो मुसे खान एकदम चपखलपणे बसला. खरं तर तो रोल कसा मिळाला ती एक वेगळी स्टोरी. मला तिथेच यायचं होतं की तो रोल मिळाला कसा, कारण राजा शिवाजी पुन्हा रितेश सर आणि त्या सिनेमाला एक वेगळं वलय आहे. रोहन मापुसकर कास्टिंग डिरेक्टर त्या फिल्मचे. तर रोहन मापुसकरने माझं नाव सांगितल्यानंतर रितेश सरांनी सांगितलं की अरे त्या कॅरेक्टरला डायलॉग्स नाही आहेत. सो मी कसं त्याला बोलवं असं तुला सांगू. म्हणजे रितेश सर इज सच अ नाईस पर्सन, सच अ गोल्डन हार्टेड पर्सन.
तर एवढा विचार कोण करत नाही. चल ना, मिळतोय मला एक छोट्या रोलसाठी एक ॲक्टर मिळतोय तर बरं काम करेल तर चालेल ना. पण ते म्हणजे नाही की मला त्याला असं वेस्ट नाही करायचं की उगीच त्याला डायलॉग्सच नाही आहे त्या मुसे खानला. तुम्ही फिल्म बघेल तर कळेल. तर रोहन म्हणाला नाही सर. ते म्हणाले नको रोहन, नको विचारूस. मग रोहनने मला फोन केला, भाई तुला फिल्म करायची आहे. मी म्हटलं कुठली, असं 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 आहे, डायलॉग नाही आहेत पण मला म्हटलं तुला काय वाटतं. तू म्हणतो मला वाटतं तू भाई फिल्म कर. रोहनच्या एका शब्दावर तू फिल्म कर. मी म्हटलं हो करूया. त्याने मला डायरेक्ट फिल्म सिटीच्या सेटवर बोलावलं, ज्याला अभिषेक बच्चनचं फाईट सिक्वेन्स चालू होतं. रितेश सरांनी लांबून बघितलं आणि रोहन कशा आणल्यास असं झालं होतं. मी शांतपणे बघत होतो. मग रोहन त्याच्या म्हटलं सर एकदा भेटून घ्या, बोलून घ्या. मग ते माझ्याशी भेटले, बोलले. मला त्यांनी सांगितलं की डायलॉग्स नाही आहेत, मी कसं विचारू तुम्हाला. मी म्हटलं सर मला खूप काम करायचं. आय लव्ह रितेश देशमुख. म्हणजे मी त्यांचं जे कॅरेक्टर बघतोय आणि खरं तर मी त्यांच्या वडिलांचा फॅन आहे. विलासराव देशमुखमध्ये खूपच म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत जे राजकीय नेते आहेत त्याच्यात विलासराव देशमुख हे खूप मोठं नाव आहे माझ्यासाठी. तर मी म्हटलं की सर मला नक्की काम करायला आवडेल तुमच्याबरोबर. तर म्हणाले ओके मी सांगतो. नंतर मग त्यांनी यस केलं आणि मग बोलावलं आणि त्याच्यानंतर जेवढे सीन त्यांच्या डोक्यात होते त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त मला सगळीकडे जास्त ठिकाणी मला प्लेस केलं. आणि ज्या प्रकारे माझे त्यांनी क्लोज ठेवले आहेत स्क्रीनवरती ते म्हणजे आउटस्टँडिंग. म्हणजे एवढ्या ॲज अन ॲक्टर मी इतके वर्ष काम करतोय पण एवढा मोठा क्लोज स्क्रीनवर लागणं ही तुमच्यासाठी ॲज अ ॲक्टरसाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आजही जेव्हा आपण एडिटिंगमध्ये तो फोटो दाखवू तेव्हा अनेकांना असं वाटेल की अरे हे निलेश देवेकर आहेत. म्हणजे इतका सुंदर मेकअप, इतका सुंदर लुक करून त्यांनी ते पूर्ण कॅरेक्टर खूप मेहनत केली आणि त्या अख्ख्या फिल्मसाठी त्यांची मेहनत बघत होतो मी की कशा प्रकारे ते ज्युनियर्सना हँडल करतायत. काय 200 ज्युनियर्सना एकाच वेळेला हँडल करणं, त्यांना समजावून सांगणं, ही असं हात वर करा, असे करा, ते करा, हे खूप कठीण गोष्ट आहे. खूप कठीण गोष्ट आहे. निलेश दिवेकर यांचा विचार जर केला ना तर आजूबाजूला खूप मोठमोठी माणसं दिसतात आपल्याला. मग ते संजू बाबा असेल, अमिताभजी असतील, अशी खूप मोठमोठ्या लोकांचं वलय तुम्हाला आहे. हा प्रवास सोपा नव्हता. कारण एक मराठी माणूसच इथपर्यंत जाणं आणि इतक्या लोकांसोबत काम करणं हे कधीच सोपं नव्हतं. म्हणजे तेव्हाही सोपं नाही आणि आत्ताही सोपं नव्हतं. तुमच्यासाठी हा प्रवास कसा होता? स्ट्रगलचा होता, सहज होता, कॉन्टॅक्टमधून झाला, कसा? म्हणजे हा प्रवास तुमच्यासाठी कसा घडला? कारण की तो सोपा नाही निश्चितच. पहिली गोष्ट, माझा प्रवासाला मी कधीच स्ट्रगल हा शब्द वापरणार नाही. मुळात हा स्ट्रगल हा शब्दच मला आवडत नाही. इट्स अ फाईट. प्रत्येक माणसाची आपल्या आयुष्यातली फाईट असते. वा. कारण फायटर कधी हरत नाही. वा. त्यामुळे मी स्वतःला स्ट्रगलर कधीच म्हणवत नाही. मी स्वतःला फायटर म्हणेन जर म्हणायची गोष्ट. तर ती फाईट खूप आधीपासून होती. म्हणजे ते मराठी थिएटर करून सिरियल केल्या आणि त्याच्यानंतर रुईयाला होतो मी 5 वर्ष. रुईया तो 5 वर्ष रुईयाला होतो. तिकडेच महेश मांजरेकरची माझी मैत्री झाली. सो त्याच्यानंतर महेश मांजरेकरनी वास्तव केलं तर मला त्यांनी वास्तवमध्ये बोलवून घेतलं. त्यांनी 13 मेरा 7 रे केलं, त्याला अजय देवगण त्याच्यात मला त्यांनी बोलवलं. पितामध्ये संजय दत्त, वास्तवमध्येचा संजू बाबा होताच, मग पितामध्ये पण होता. आम्ही हत्यार केलं एकत्र. तर त्यावेळेला म्हणजे संजय दत्त बरोबर लाईनमध्ये 3 केलं, विरुद्ध केलं, 4थी फिल्म केली अर्थात बच्चन साहेब. आणि त्या विरुद्धच्या फिल्मच्या वेळेला सुद्धा महेशचाच फोन आला होता की फिल्म कर रहा हूं मैं, तू चाहिए मेरे को. मी म्हटलं अरे हां मांजरेकरचा आदेश म्हणजे आदेश असतो. तर अरे अमिताभ बच्चन, त्याला माहिती आहे मी बच्चन इज अ गॉड फॉर मी. भजन के साथ म्हटलं हां 200% बोललं. तेव्हा ती विरुद्ध फिल्म केली. तेव्हा ते अमिताभ बच्चनच्या सर्कलमध्ये आलो. तेव्हा संजूशी तर खूपच चांगलं संबंध होते तोपर्यंत. वास्तव पितामध्ये आम्ही खूप टाईम एकत्र काढला होता. म्हणजे आम्ही एकत्र बसलो. आपण जसे रुईया नाक्यावर बसून गप्पा मारतो तसं संजू किंवा महेश मांजरेकर, मी, आणखीन कोण जॅकी दादा असेल तर त्यांच्याबरोबर असं बसून त्यांच्या स्टोरीज ऐकायला, त्यांचं टॉक्स ऐकायला एक वेगळं फन आहे. म्हणजे त्याच्यात आपण फार तोंड उघडायला जायचं नाही, आपण फक्त ऐकायचं. कारण ऐकण्यामुळे आपल्याला खूप गोष्टी आयुष्यात समजतात. आणि आपण बोलतो ते आपल्याला माहिती असलेलंच बोलतो ना. आपल्याला माहिती असलेलं आपण परत स्वतःला तेच ज्ञान स्वतःला का द्या, त्याच्यापेक्षा नवीन ज्ञान ऐकूया, त्याच्याकडे माझं जास्त लक्ष. त्यामुळे मी ऐकणं, आय एम व्हेरी गुड लिस्नर. त्यामुळे तो प्रवास सगळा ते सगळं मजेदार होतं. म्हणजे आणि महेश मित्र असल्या कारणाने मला त्यांच्या जवळ डायरेक्ट ॲक्सेस होता. खरं आहे. आणि महेशने मराठी ॲक्टर्सना हिंदी फिल्मच्या प्लॅटफॉर्मवरती खूप जणांना त्याचं क्रेडिट आहे. हो,
त्यांनी अनेकांना संधी अशी दिली आहे की त्यांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे. पण जेव्हा सुरुवातीचा काळ असतो ना, तेव्हा आपण सगळे मित्र असतो आणि मग ते असं असतं ना, अरे तुला कुठे काम मिळालं, तुला हो, कुठे हो, काम हो, मिळालं, हो. अरे तू नाटक करतोयस का, मी मालिका करतोय का. त्यावेळी स्पर्धा कशी होती? कारण तुम्ही थेट हिंदीमध्ये गेलात, मग हिंदीत सातत्याने काम करत राहिलात. त्यावेळेशी स्पर्धा कशी होती? त्यावेळेशी मैत्री कशी होती? त्यावेळेचं वातावरण नेमकं कसं होतं? स्पर्धा होती म्हणजे आम्ही INT उन्मेष करायचो, एकांकिका. कारण सगळं आपला बेसच मराठी थिएटर आहे. मराठी थिएटरशिवाय काहीच घडू शकत नाही ॲक्टरचं, असं मला वाटतं. हो, अगदी अगदी. तर म्हणजे मराठी थिएटर मराठी आहे म्हणून मराठी, हिंदी भाषिक असेल तर हिंदी हिंदी. थिएटर. तर आम्ही थिएटर करताना मी रुईयाला होतो, तर माझ्याबरोबर संजय नार्वेकर, अभिजित पानसे, सोनिया मुळे, वा. हां, असे आम्ही एकत्र सती नावाची आम्ही एकांकिका केली होती. त्यावेळेला खूप मजा होती एकत्र. म्हणजे एका मोठ्या चॅनलचे हेड विराज राजे ते पण त्या हो. नाटकात होते. गीतांजली शेरीकर होती. तर आता गीतू खूप मोठी ॲक्टर आहे, तर ती पण त्या नाटकात होती. आणि बाय द टाईम मग MD कॉलेजमधनं अंकुश होता, भरत होता, डहाणूकरमधनं समीर चौगुले असायचा किंवा पुष्कर श्रोत्री असायचा. तर असं ते आमचं ते ह्याची एकांकिका त्याची एकांकिका अशी ती फाईट असायची ना. म्हणजे त्यावेळेला एकांकिका स्पर्धा म्हणजे खूप म्हणजे आमच्यासाठी तर ते नॅशनल अवॉर्ड टाईप हो. हे असायचं. प्रत्येक म्हणजे- मुलासाठी हां, म्हणजे एकांकिकेचा त्या पुरस्कार काळात म्हणजे- एकांकिका हुट आउट करायला पण लोक बसलेले. हो. मग रुईयाचे सगळे प्रत्येक रो मध्ये एक एक दोन दोन बसले आहेत. कोणी आवाज केला तर ए आम्ही बसलो इथे वगैरे. नाक्यावरचे लोक, कॉलेजचे नाही, Supporters. नाक्यावरचे सपोर्टर्स. तर तसं ते सगळं होतं. तर ती कॉम्पिटिशन म्हणशी तर त्यावेळेचं ते सगळं होतं. म्हणजे ही नावं आता देवाच्या कृपेने सगळेच खूप इंडस्ट्रीमध्ये मोठे, खूप खूप मोठे. चांगली मोठी नावं आहेत. आणि जेव्हा इंडस्ट्रीत आलात तेव्हा ही स्पर्धा कशी होती आपापसात? म्हणजे कॉलेजचं विश्व सरल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करतो, हो. मालिका, नाटक, सिनेमांमधून. हो. तेव्हा काय होतं? तेव्हा काय होतं म्हणजे फारसं काय बदललं नाही. कारण त्याही वेळेला आमच्याशी मारामारी म्हणजे अशी मारामारी नव्हती. ती हेल्दी हेल्दी कॉम्पिटिशन होती. की आता पुष्करने एक एकांकिका केली असतील, टिंब टिंब कधी कधी माझा देश आहे, विश्वा सोनीने केली होती, ती बघितली. किंवा ऑल द बेस्ट आम्ही एकांकिका MDची बघितलेला आम्ही झॅप झालो होतो की काय एकांकिका आहे, काय केले देवेंद्र पेमने. हे नंतर कालांतराने एकत्र काम करून ते सगळे मित्रच होते. आधी तसे मित्र म्हणण्यापेक्षा ओळखीचे होते. पण ते नंतर कालांतराने एक एक दोन दोन फिल्म्समध्ये काम करून एकत्र राहून ते सगळे मित्रच आले. आणि दे आर सच अ नाईस पीपल. म्हणजे भरत जाधव एवढा मोठा स्टार असून सुद्धा तो खूप एवढा जमिनीवर छान वागणारा आजही असा भेटला. आजही हां. प्रत्येकाशीच ते ज्या आपुलकीने बोलतात हे आपुलकीने सगळ्यांनीच बोलतात. त्यांचं म्हणजे ती कौतुक करतात. नवीन पिढीने शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की एवढ्या मोठ्या पोझिशनला जाऊन सुद्धा आपण किती ग्राउंडेड असायला पाहिजे. अगदी. पण तुमच्या नावासोबत हे मैत्रीचे पण खूप किस्से आम्ही ऐकले आहेत. कारण की निलेश देवेकरांचा रुईया कट्टाचा एक ग्रुप आहे, तुम्ही शिवाजी पार्कात पण आम्हाला दिसता, मांजरेकरांसोबत पण तुमचं खूप जवळचं नातं आहे. ही सगळी माणसं जोडणं कसं शक्य झालं? कारण की बऱ्याचदा असं असतं ना की आपण कुठल्या तरी एकाच चमूचे राहतो किंवा आपलं एक विशिष्ट माणसांसोबतच जमतं इंडस्ट्रीमध्ये, मग आपण त्यांच्यासोबतच काम करतो किंवा तशा पद्धतीची आपण कामं करतो. पण तुमच्या बाबतीत तसं अजिबात दिसत नाहीये. तुम्ही खूप लोकांसोबत रमताना दिसतं आणि प्रत्येकासोबत तितकेच चांगले संबंध आहेत. कसं नाही, एका वाक्यात म्हणजे तुम्ही जर फायद्या तोट्याचा विचार न करता जर नॉर्मल माणसांसारखे वागलात ना, तर तुम्ही सगळीकडे कनेक्ट होता. मैं इसके साथ दोस्ती इसके लिए करूं कि मुझे कुछ इससे मिलने वाला है या ये कुछ फिल्म बनाने वाला है तो मैं इसके साथ अच्छा रहूं. ती वृत्तीच नाही ना. तेवढी एक तर बुद्धिमत्ता पण नव्हती की आपण अशा प्रकारे अशा स्वार्थाने माणसं आपण अशी सांभाळू. खरंय. आपण तर एका अर्थी बावळ्यासारखं हा माणूस दिसला, भेटायला बोलायला आवडला, बस वो अपना अपना हो गया, याच ॲटिट्यूडने त्याही वेळेला वागत होतो आणि आता पण तो तसाच आहे. त्यामुळे माणसं भेटतात आणि मला खूप मजा येते. आणि एक त्या वाईब्स असतात ना माणसांच्या, की त्या वाईब्स म्हणजे एक तर असं म्हणतात की मैत्री एक तर लहान असल्यापासून होते किंवा मैत्री एक ठराविक काळानंतर जर मैत्री होणार असेल तर ती एका मीटिंगमध्ये होते खरंय. कालांतराने. सो एका मीटिंगमध्ये तुम्हाला त्या वाईब्स मॅच होतात एक दुसऱ्याच्या आणि इट्स ऑल अबाउट वाईब्स. त्या वाईब्स तुमच्या मॅच झाल्या की मग तो काय करतो, तो कोण आहे. म्हणून मी असं म्हणतो ना की एक मल्टीनॅशनल कंपनीचा CEO सुद्धा, करोड रुपये सॅलरी असलेला सुद्धा माझा मित्र आहे. आणि रस्त्यावर काम करणारा, गाडी खाली जाऊन गोंडपाट टाकून गाडी खाली जाऊन स्क्रू टाईट करून नीट करणारा मेकॅनिक तेवढाच माझ्या जवळचा मित्र आहे. सो मैत्री करताना किंवा संबंध ठेवताना कोण काय पोझिशनला आहे, तो उद्या जाऊन तो काय होईल आणि त्याच्यापासून मला काय फायदा होईल, अगदीच.
इतका छोटा विचार कधी केला नाही. त्यामुळे केला असता तर मी एका चमूमध्ये अडकून राहिलो असतो. खरंय खरंय त्यामुळे ती देवाची कृपा आहे की मी असा आहे आणि मला त्याच प्रकारची लोक भेटली. खरंय. आणि त्याच लोकांमधलं एक महत्वाचं नाव म्हणजे महेश मांजरेकर. हो. मध्ये रुईयाच्या कट्ट्यापासून असो की वास्तव असो की आत्ताचा नटसम्राट असो, हो. नटसम्राटमध्ये त्यांनी दिलेलं राजा बूट पॉलिशवाल्याचं कॅरेक्टर, म्हणजे ते नाटकामध्ये सुद्धा ते कॅरेक्टर इतकं महत्वाचं होतं आणि सिनेमात तर त्याला एक वेगळ्या पद्धतीनं त्यांनी लोकांसमोर आणलं. मांजरेकरांसोबत तसं काम करायला फार कुणी धजावत नाही कारण की त्यांचा एक वेगळा ऑरा आहे, त्यांची कामाची एक वेगळी पद्धत आहे आणि ज्यांचं मांजरेकरांसोबत जमतं त्यांचं ते आयुष्यभरासाठी जमतं. हो. तर तुमचं आणि मांजरेकरांचं काय नातं आहे, म्हणून मैत्री म्हणू शकतो आपण? हो, निश्चित मैत्री आहे. म्हणजे रुईया नाक्यापासनं मांजरेकरची माझी मैत्री आहे. तर त्याचं कोणाशी जमतं किंवा नाही जमतं ना, तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग झाला. पण मांजरेकर ज्यांना समजलं ते मांजरेकरच्या प्रेमात आयुष्यभर राहणार. वा. इतकं ते सोपं आहे. कारण त्याने, तुम्ही बघा ना, मिफ्ता नावाचं त्याने जे अवॉर्ड चालू केलं ते इंटरनॅशनल लेवलला गेलं. म्हणजे आज कालांतराने सगळ्या त्याच्या बाबतीत त्याचं हेल्थ वाईज काही गोष्टी घडल्या तर त्याच्यामुळे त्याला ते जमणं कठीण झालं किंवा तो खूप बिझी झाला. पण त्याच्या आधी त्याने किती मिफ्ता केल्यात. अनेक कलाकारांचं असं म्हणणं आहे की मांजरेकर होते म्हणून आम्ही परदेश दौरा करू शकलो किंवा आम्ही पहिल्यांदा परदेश दौरा केला तो मांजरेकरांमुळे हो, केला. अगदी खरी गोष्ट आहे. अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा परदेशात गेलो मांजरेकरमुळे. क्या बात आहे. हो, तो मी सांगतो. पण त्याच्या आधी मिफ्ताचं कसं झालं, म्हणजे त्याच्या डोक्यातली ती कल्पना होती ना, ती भन्नाट होती. तो ऑलवेज लार्जर दॅन लाईफ विचार करणारा माणूस आहे आणि ते जाण त्याने केलं आणि तो जसं डॅशिंग होता. मी पहिल्यापासून महेशला नाक्यावरनं पण बघितलंय, नाक्यापासून पण बघितलंय. तो डॅशिंग होता. मेरे को हे करणे काय, मतलब करणे काय. आता मिफ्ता पण त्याला कशात काही माहिती नसताना त्याने ते सगळं ऑर्गनाईज केलं आणि इतक्या लोकांना, 200, 400, 500 लोकांना इथून, आणि बरं नुसते ॲक्टर नाही, तंत्रज्ञ सुद्धा, म्हणजे जे स्पॉट्स आहेत किंवा लाईट बॉय आहेत, पूर्ण जे म्हणजे कधी विचार करू आफात शकणार इकडून नाहीत घेऊन की जायचं. आम्ही इकडून कुठे जाऊ, त्यांना घेऊन आणि तो मला एकदा बोलता बोलता असं बोलला होता, मेरे को ना सबका पासपोर्ट भर डालना है, पूरा भरना है पूरा. म्हणजे ही कुठली मानसिकता हे आहे. वेगळंच वेड आहे. हे वेगळंच आहे, वेगळं. तो कम्प्लीट वेळ आहे. म्हणजे तो ज्यांना झेपला नाही त्यांचं दुर्दैव म्हणायला पाहिजे. कारण तो सच स्वीट पर्सन. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. अगदी. आणि मग जेव्हा नटसम्राटसाठी जेव्हा राजाची भूमिका आली तेव्हा काय विचार होता ती भूमिका करण्यामागे? त्या भूमिका करण्यामागे मला ती भूमिका आली, म्हणजे मला हे नंतर कळलं की त्या भूमिकेसाठी खूप मारामारी करत होते लोक. आणि इफ आय एम नॉट मिस्टेकन मेधाने सांगितलं महेशशी बोलता बोलता की या रोलसाठी तू निलेश करू शकतो. क्या बात आहे. अर्थात त्याने पण लगेच त्याच्या पण डोक्यात असा होते, पण त्याने पण हे केलं. पण ते मला जे माहिती आहे त्याच्यात मेधाने ते हे केलं होतं, वा. की सांगितलं होतं की हे त्याला कॅरेक्टर तू बघ. अगदी. कारण की त्याच्यात पण पुन्हा विक्रम काका असतील, नाना पाटेकर असतील, इतक्या सगळ्या मोठ्या लोकांसोबत काम करणं, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळणं, तो प्रवास. आणि जसं मगाशी आपण म्हटलो की एका नाटकाचा पुरस्कार सुद्धा तुम्हाला विक्रम काकांच्या हस्ते मिळाला आणि मग ते कुठेतरी असं वाटतं की परिक्रमा पूर्ण झाली अशा वेळी. विक्रमजी ना, माझं हे वयच असं नाटक होतं. 1996-97 ते आलं होतं. त्याच्यात मला नाट्य दर्पण अवॉर्ड मिळालं होतं, बेस्ट ॲक्टर. त्यावेळेला नाट्य दर्पण अवॉर्ड म्हणजे ऋषी कपूरच्या हस्ते मिळालं होतं. रंगभवनला तो कार्यक्रम व्हायचा. तर त्यावेळेला नाट्य दर्पण म्हणजे इट्स लाईक अ फिल्मफेअर. म्हणजे फिल्मफेअर मिळाल्याचा तो आनंद होता. तर ते नाटक बघायला विक्रम गोखले आणि विनय सर आले होते. विनय सर म्हणजे विनय आपटे. म्हणजे कधी आयुष्यात न विसरता येण्यासारखं ते नाव असेल तर विनय सर. त्या नावाला कोणीच विसरू शकत नाही. त्यांचं काम, त्यांचं योगदान आणि त्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम, आणि ते वेगळंच होतं विनय सरांचं. असो, तर विक्रमजी आणि ते विनय सर दोघे एकत्र आले होते. त्यावेळेला ते शिवाजी मंदिरला आतमध्ये बोलत होते आणि मी स्टेजवर बसलो होतो. तर बोलता कोणते बोलला, रे ते विक्रमजीने बोलावलंय. त्यांनी विचारलं, तो साकेत नावाचं कॅरेक्टर होतं, कुठे गेला तो, कोण आहे तो, त्याला बोलावलं. तर मी गेलो त्यांच्याकडे, मी उभा राहिलो. विक्रम गोखले मी उभा राहिलो. मला शेक हँड वगैरे केला आणि मला म्हणाले, तुझं स्टेजवरची ईज खूप छान आहे. वा. तर त्यावेळेला ना मला ती वाक्यातली डेप्थ कळायची माझी बौद्धिक क्षमता नव्हती. कालांतराने मला ते कळलं की विक्रम गोखले जर मला सांगतात की तुझी थिएटरवर स्टेजवरची कामाची ईज खूप आहे, तर ते माझ्यासाठी इट्स लाईक अ बिग अवॉर्ड. वा. आणि त्यांच्याच बरोबर नंतर काम करायला मिळालं. इव्हन नाना काका तर नटसम्राटमध्ये होता, त्याच्याच बरोबर माझे सीन होते सगळे.
सो दॅट्स अ फन की नाना पाटेकरांना एवढ्या जवळून बघायला मिळणं आणि इतकं त्यांचं आपलं अंकुशपासून सगळे फिल्म्स बघितलेल्या होत्या. त्याच्यानंतर ते व्यक्तिमत्व आपल्याबरोबर काम करायला आहे. हा, आणि त्या सिनेमात असं आहे की शेवटचा काळ हा राजाच राजाच आहे. सगळं बघतो आणि हो मग हो तेव्हा काही बॉन्डिंग झालं त्यांच्यासोबत? हो, बॉन्डिंग म्हणजे ना नाना काकाचा आमचा शेवटचा सीन होता. तो बसलेला असतो हो. आणि सगळे बाकीचे लोक रडत असतात. तर सगळ्यांचे रडण्याचा एक एक क्लोज झाला आणि तो क्लोज झाल्यानंतर जेव्हा माझा क्लोज लागला तर मी म्हटलं मला 1 मिनिट द्या थोडंसं, की ॲक्शनच्या आधी मला थोडंसं इमोशन पकडून मला परफॉर्म करायला. तर हे मी असं बोलेपर्यंत नाना काकाने हो बरोबर आहे त्याचं, बरोबर आहे म्हटलं. एक छोटी रिॲक्शन, चुकीची रिॲक्शन म्हणतो सीनची वाट लागेल. करेक्ट. म्हणजे असं नाही की मीच करणार, तू करतोस तर तू ते कर, तुझं बरोबर आहे. हा जो सपोर्ट असतो ना तो त्यावेळेला मी जो होतो म्हणजे नाना जो ह्यूज नेम, तर त्याने असं सांगितल्यानंतर तर खूप इज होते, काम करायला खूप सोपं जातं. कारण अशा मोठ्या ॲक्टर्स बरोबर काम करायचं तुम्ही जर आधीच थोडंसं दडपणाखाली असतं, तुम्ही किती पण म्हणा आपण बिंदास करतो वगैरे, असं काही नाही. ते समोर आल्यानंतर त्यांचा तो ऑरा, त्यांचं ते सगळं व्यक्तिमत्व ते तुम्हाला थोडंसं दबल्यासारखंच होतं की मी असं केलं तर चालेल का, मी असं केलं तर चालेल का. तर तो थोडंसं ते गेलं ना की मग परफॉर्म करायला सोपं Yes. असतं. म्हणजे माझा प्रश्न तर तोच होता की इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करताना कधीतरी असं होतं का की अरे आपण नेमकं काय करायचंय, कधी दडपण येतं का? कारण की खूप मोठ्या कलाकारांची यादी आहे तुमच्यासोबत. हो, मी तुला एक फर्जी नावाचा मी एक OTT प्लॅटफॉर्मवर एक शो केला होता. तो खूप पॉप्युलर झाला होता, खूप म्हणजे खूप. येस. तर माझं आणि विजय विजय सेतुपती, सेतुपती. तर आमचा एक तो सीन आहे जिकडे मला बांगलादेशमध्ये अरेस्ट झालेली असते आणि मला तिकडे आणून बांधलेलं असतं आणि विजय सर येतात आणि मग काय रे आहे का कुछ, भूक लगा, म्हणलं हां, मग बिर्याणी मागव. तर बिर्याणी मागवली त्याने. मग मी बिर्याणीकडे असं बघत असतो की काय घातलं तर नसेल याच्यात. तर विजय सर म्हणाले की विजय सरचा डायलॉग होता काय डाऊट खा रहा है कुछ नाही खाले. मग मी ती बिर्याणी हळू खातो आणि मी तो खातो आणि त्याच्यानंतर मग ते म्हटलं उसका पता दे आणि मी काय बोलत नाही तर मला गोळी घाल. तर असा एक सीन होता, तो खूप पॉप्युलर झाला, तो व्हायरल झाला. त्या सीनची गंमत आहे, ही रिहर्सल केली आम्ही. ॲक्टर किती स्पॉन्टेनियस असू शकतो आणि त्याच्यामुळे आपला कसा फायदा होतो मोठा ॲक्टर स्पॉन्टेनियस असला तर त्या सीनमध्ये बिर्याणी आली इथपर्यंत ते बरोबर होतं. मग मी असं बघतो तिथपर्यंत ओके होतं जे रिहर्सल केलं. त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी सांगितलं की डाऊट खा रहा है इथपर्यंत करेक्ट होतं, रिहर्सल झाली होती. तर मी परत बिर्याणीकडून त्याच्याकडे बघेपर्यंत विजय सरांनी बिर्याणी स्वतःच्या हातात घेतली टेकमध्ये आणि मलाच कळे ना की मी काय झालं. त्यांनी ती बिर्याणी घेतली, स्वतः खाल्ली आणि असं करून पडले. मी बघतोय काय करतो, मला कळलं की माणूस इम्प्रोवाइज करतोय की काही आपण हालचाल करूया नको, कुठे लाईनवर आणून सोडतोय आपल्याला ते बघूया. उठले, येले खाले कुछ नाही आहे. त्यांनी बरोबर मला क्यू आणून दिला की तू. तिकडे मी रिलॅक्स झालो की मला आता जर काय करायचं असेल, कारण सीन वाचल्यानंतर मला कळत होतं मी काय करू शकतो किंवा काही नाही, पण ते त्याच्यासमोर कसं करायचं, कितपत करायचं ते दडपणच. एवढं झाल्यानंतर मी रिलॅक्स झालो की आता मग मी खातोय आणि मग माझ्या डोक्यात आलं की तो ना उसका पता दे के मेनन सरांचा, की त्याचं नाव मला आता डोक्यातनं गेलं, सलीम कसं काहीतरी त्यांचं नाव आहे, उसका पता दे. तर मी बोटं चोखतो, बिर्याणी ज्या प्रकारे आपण असं खातो तसं ताव मारून खातो, तेव्हा असं करताना मी असं ते बोट काढलं आणि असं दाखवलं उसका पता दे, ये ले असं म्हणून. आणि हे सीनमध्ये नव्हतं आणि त्यालाही कळलं की विजय सरांनाही कळलं की ह्याने हे केलं. मग त्यांनी सांगितलं की नाही बताएगा आणि मग ते फायर लागलं. तो सिक्वेन्स सगळा झाला. तो सिक्वेन्स झाल्यानंतर म्हणजे देवाची कृपा आहे आपलं की कॅमेरामन आतमध्ये होता, की त्यांनी पंकज सर त्यांनी असं केलं, त्यांनी मला तो हे मारलं. तो सीन तुझ्या लक्षात असेल तर विजय सर उठले, मी उभा राहिलो, मला म्हणाले व्हॉट इज युअर नेम. मी म्हटलं सर निलेश देवेका म्हणून मिठी मारली. म्हणाले यू आर व्हेरी गुड ॲक्टर सर, व्हेरी गुड ॲक्टर. माझ्या ना डोळ्यात पाणी आलं, म्हणजे अक्षरशः मी ना थरथरलेलो, कारण त्यांचं सुपर डिलक्स वगैरे त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला होता आणि तोपर्यंत त्यांच्या खूप साऱ्या फिल्म्स बघितल्या होत्या. मी म्हटलं कोण माणूस आहे, म्हणजे फिल्म सिटीमध्ये त्यांची व्हॅनिटी माझी व्हॅनिटी बाजूबाजूला आणि त्यांच्या व्हॅनिटीच्या बाहेर प्रचंड गर्दी आहे, म्हणजे याच माणसावर आपल्याला सीन करायचा आणि तोही पहिला दिवस. तर आय वॉज व्हेरी मच एक्सायटेड. पण त्या अशा एक त्यांच्या एक इम्प्रोव्हायझेशनमुळे की मला इम्प्रोव्हाइज करता आलं आणि मी जे केलं
तर त्याच्यात त्यांनी ते ॲप्रिशिएट केलं. केलं. असं नाही केलं की मी तू करूंगा, का केलंस? तू का केलंस, असं नाही झालं. सो हे खूप मोठी लोक आहेत, आपण यांच्याकडनं या गोष्टी शिकायला पाहिजे. आता ह्याच्याकडनं काय होणार, देवाच्या कृपेने उद्या मी मोठा ॲक्टर झालो आणि आताच. देवाच्या कृपेने मी उद्या मोठा ॲक्टर झालो आणि एक कोणतरी नवीन माझ्याबरोबर आला काम करायला आणि त्याने सीन इम्प्रोवाइज केला. तर मी काय कल्चरमधनं आलो आहे की नवीन माणसाने केलं तरी आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे. सो डेफिनेटली मी त्याला ते करणार. ते कल्चर झिरपत येतं ना तुम्ही अशा लोकांबरोबर काम केल्यानंतर. तर ते म्हणजे देवाच्या कृपेने अशा लोकांबरोबर काम केलं की खूप चांगले एक्सपिरियन्स आले. आणि मला असं वाटतं हे कुठेतरी आहे ना, हे बाळकडू थिएटरचं आहे. हे दुसरा कदाचित एखाद्या ऍक्टरला कदाचित हे जमलं नसतं, पण आपण इतकं प्रॉमिनंटली थिएटर केल्यानंतर हे येतं की समोरचा जर इम्प्रोवाइज काय करत असेल तर त्याला कशा पद्धतीने आपण हे उत्तर केवळ दिलं आणि पाहिजे. केवळ मराठी थिएटरमध्ये काम केलं, एकांकिका करत, प्रोफेशनल प्लेज करत, मराठी थिएटरची देण आहे, मराठी थिएटरचे उपकार आहेत. ते जर केलं नसतं तर ॲज अन ॲक्टर आपल्याला ग्रो करायला खूप कठीण झालं असतं. खरं. आणि मला सांगायला खूप आवडेल की हे सगळं कुठून आलंय तर ते विद्याताईंकडनं आलंय, ते हो. बालमोहन मधून आलंय. हो. आज त्या अशा टप्प्यावरती आहेत की त्यांना अनेक हेल्थ इश्यू असतील आणि हा सगळा प्रकार असेल, पण त्याच्यामध्ये एक माणूस सातत्यानं त्यांच्या सोबत आहे, त्यांची काळजी घेतोय, मुलाप्रमाणे त्यांना सांभाळतोय, तो म्हणजे निलेश दिवेकर. आणि हे खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे प्रश्न दोन आहेत. एकतर विद्याताईंसाठी तुम्ही इतकं करताय त्याच्या मागची भावना काय आहे, आणि मग इतकं करत असताना कुठेच त्याचा नामोल्लेख नाहीये, कुठेच त्याचा लवलेश नाहीये, कुठेही बडेजाव नाहीये. हल्ली तर ते खूप सोपं झालंय की आपण एक गोष्ट केली की आपण फोटो टाकून सहज जगाला सांगतो की मी काय करतोय वगैरे. त्यातलं कुठेच काही नाही. आणि जवळपास आज 12 वर्ष झालं तुम्ही तो वसा घेतलाय आणि तो पुढे नेताय. एका शिक्षिकेसाठी एक विद्यार्थी हे असं करणं हे जगात खूप रेअर आहे, जे तुम्ही करताय. खरं तर मी या विषयावर जास्त कुठे बोलतही नाही. पण हां, म्हणजे मला वाटत नाही मी काय ग्रेट गोष्ट करतोय. त्या माझ्या शिक्षिका होत्या. त्यांच्यामुळे मी, अतुल परचुरे आणि बरेच ॲक्टर्स, जवळपास अर्धी इंडस्ट्री सुचित्रा, प्रिया बापट म्हणा, स्पृहा सगळे, जोशी सगळे. म्हणा, सगळे खूप सारे लोक इंडस्ट्रीमध्ये उभे आहेत. बालमोहनचे जे बालमोहनचे जे आहेत, विद्यार्थी सगळेच- सगळे इंडस्ट्रीमध्ये त्यांच्यामुळे उभे राहिले. आणि शेवटी आईवडिलांनंतर किंवा आईवडिलांच्या समानतेने आपण जर कोणाला बघू असतो तर शिक्षक आहे असं मला वाटतं. कारण ते तुम्हाला घडवतात. आईवडील तर तुम्हाला सांभाळतात, शिक्षक तुम्हाला घडवतात. सो त्यांनी घडवलंय. त्यांनी थिएटरमध्ये उभं कसं राहायचं, म्हणजे त्यांनी असं पिक केलं. मी तिसरीत असताना मला आठवून, नाटकात कोणाला काम करायचं आहे, तुला तू इकडे नाटकात काम करणार काय, मी म्हटलं हां करणार. असं त्यांनी ओळखलं. क्या बात आहे. त्यांचे उपकार आहेत ना माझ्यावरती. त्यांनी ओळखलं, त्यांच्यानंतर त्यांनी थिएटर त्यांच्याबरोबर केलं. त्यांनी चिल्ड्रन थिएटरचा मला एक्सपिरियन्स दिला. त्याच्यानंतर मला कळलं की मी काम करण्याची माझ्यात आवड आहे. पुढे जाऊन काय होईल काय नाही ते माहिती नाही, पण काम करण्याची आवड आहे त्यांच्यामुळे कळलं. आणि आज त्यांच्या काही फॅमिलीज त्यांच्या गोंधळामुळे त्यांना दुर्धर आजार झाला आणि मग त्यांना हॉस्पिटलला ठेवावं लागलं. आणि मग त्यांना घरी जाता येत नव्हतं परत ते ठेवताना. आणि मग कोणीतरी बघायला पाहिजे. त्यावेळेला बघायला माझ्याबरोबर खूप सारे लोक होते. हळूहळू कालांतराने ते प्रत्येकाचं करिअर आहे, प्रत्येकाचे आपापले संसार आहे, जबाबदार आहेत, तर ते गेले. पण आज मग कोणीतरी करायला पाहिजे. तर कोण करणार तर मला ते सोडता आलं नाही त्यांना या अशा स्टेजवरती. सो मी ते केलं. 10 वर्ष मुंबईत देवाच्या कृपेने रेंटवर घर घेतलं होतं, त्याच्यात राहिल्या होत्या त्या. आता जरा थोडी त्यांची तब्येत किंवा त्यांना डॉक्टर मेडिकल 79 झाल्या आहेत त्या, तर त्यांची वाचा थोडीशी गेली. तर त्यांना जरा आता कधी पण मेडिकल हेल्प लागली तर याच्यासाठी त्यांना एका ठिकाणी वृद्धाश्रमात आपण ठेवलेलं आहे. आणि तिकडे पण आम्ही महिन्यातनं एकदा दोनदा आम्ही जात असतो. माझ्याबरोबर म्हणजे मी एकटाच नाही आहे, माझ्याबरोबर काही 1-2 मुली आहेत. तर श्रुती म्हणून आहे, एक अस्मिता आहे, पल्लवी आहे. तर हे लोक, तपन आहे. तर हे लोक माझ्याबरोबर सतत असल्याकारणाने आम्ही ते ग्रुप म्हणून आम्ही ते सांभाळू शकलो. भले मी ते लीड केलं असेल तरी, कारण ते टीचर आहेत ना, आपण असं कसं सोडणार त्यांना. खरं आहे. पण त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं वगैरे सगळं त्यांचं सगळं म्हणजे मी अजून त्यांच्याबद्दल बोलू शकतो. पण मी काय करतो हे मला असं नाही वाटत सांगावंसं की देखो मैं क्या कर रहा हूं. म्हणजे भले बोलण्याच्या नादात मी एवढं सांगितलं ते पण मला वाटतं ते खूप आहे. कारण मी आजपर्यंत मी कुठे बोललो नाही ना. मी त्याचे फोटो टाकत, कारण ते फोटो टाकण्यासारखं काहीच नाही ना. ती माझी श्रद्धा आहे करणं.
ते मी करतोय. पण कधी कधी तुम्हाला असं कोणी म्हटलंय का की अरे मुलासारखं करतोयस तू सगळं, अशी कधी ज्यांना माहिती आहे, अर्थात तुम्ही ते गवगावा करत नाही, पण ज्यांच्या हे नजरेत आलंय त्यांच्याकडनं कधी असं आलंय की अरे मुलंही करत नाही इतकं तू करतोय? हो, त्यांचे लांबते तेव्हाही त्यांना सांगत असतात. ते कधीतरी त्यांना भेटायला येतात तेव्हा त्यांना इव्हन त्यांना पण ते थोडंसं कळतं की काय करतोय ते. पण मुलासारखं वगैरे काय, माझं म्हणणं काय, नातं काय आहे? रक्ताचं नातं तेच खरं नातं असतं का? तुम्ही काय मानता आणि तुम्ही ते नातं कसं परस्यू करता त्याच्यावर ते डिपेंड करतं. तुमच्या मानण्यावर आहे नातं. नाहीतर इकडे प्रॉपर्टीवर मर्डर होणाऱ्या स्टोरीज आपण रोज वाचतो रोज वाचतो. घरच्या घरात Actually आपापसात. त्यासाठीच. सो तुम्ही तुमच्या मानण्यावर आहे ते. मी मानतो त्यांना माझं टीचर आहेत आणि मी मानतो त्यांचे माझ्यावर उपकार आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही खूप चांगले दिवस बघितलेत लहान असताना. म्हणजे त्यांनी स्वतःच्या सॅलरी कधी घरी नेण्याचा विचार नाही केला. म्हणजे त्या काळात मी म्हणतो की आमच्या आईवडिलांनी पण आम्हाला जेवढं हॉटेलिंग नाही केलं, परिस्थिती नव्हती त्यावेळेला विद्यार्थ्यांनी आम्हाला हॉटेल्स दाखवली, विद्यार्थ्यांनी आम्हाला टॅक्सीने फिरवलं. म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना हे ऐकायला मजा येईल की आम्हाला ड्रायफ्रूट मिल्कशेक दादर टीटीचा विद्यार्थ्यांनी दाखवला की इकडे ड्रायफ्रूट मिल्कशेक मिळतो आणि त्या काळात तो 95 रुपीजचा होता आणि त्यावेळेला तुला ड्रायफ्रूट मिल्कशेक, तुला हे. कधी त्यांनी पैशासाठी किंवा हे ना हे खूप महाग आहे असं कधी त्यांनी केलं नाही. तर एवढं त्यांनी आमच्यासाठी केलं आहे, तर आम्ही काय फुल ना फुलाची पाकळी मी रिटर्न करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्यांनी खूप केलं आहे, त्याच्यात मी काय करतो ते निग्लेजिबल आहे. अगदी खरं तर हा मनाचा मोठेपणा आहे की आपण एखादी गोष्ट करत असताना ती कुठेही न सांगता सातत्याने करणं हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. मला असं वाटतं की याचे रिटर्न्स परमेश्वर आपल्याला देत असतो अशा गोष्टींचे, हा, किंवा बहुतेक देत असेल कारण बरं चाललंय. कारण हे कुठेतरी आपल्याला जरी असं वाटत असले तरी ते कुठेतरी युनिव्हर्समध्ये नोटिफाय होत असतं, कुठेतरी त्याची आपल्याला पावती मिळत असते आणि म्हणूनच कदाचित हा प्रवास खूप सुंदर घडत असतो. आपल्याला चांगली कामं मिळत असतात, आपण 4 चांगल्या माणसांना भेटत असतो. पण त्यांच्यामुळेच मला ना पपेट शो करायला मिळाला रामदास पाद्यांकडे त्या वेळेला. त्यांच्याचमुळे त्या रामदास पाद्यांचा शो करता आला मला पपेटचा. तर तो माझा एक वेगळा एक्सपिरियन्स होता रामदास पाद्यांबरोबर. खूप लोकांना तर माहिती नाही आहे. येस, आणि त्यांच्याचमुळे मला विजय तेंडुलकरांबरोबर काम करायला क्या मिळालं. बात आहे. म्हणजे बाबा म्हणायचे त्यांना. तर त्यांच्या सिरियलमध्ये एक पपेट होतं, तर ते पपेट मॅनिप्युलेट करायला मला रामदास पाद्यांनी नाव सजेस्ट केलं होतं. रामदास पाध्ये हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, पण दुर्दैवाने त्यांना जे अमिताभ बच्चनचं ग्लॅमर ज्या प्रकारचं आहे ते त्यांना आपल्याकडे वेंट्रोलिझममध्ये त्यांना तेवढं जे मिळालं ते खूप आहे, पण मला असं वाटतं की ते कमी आहे, अजून मिळायला पाहिजे होतं. असं तर त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं विजय तेंडुलकरांकडे आणि मग तिकडूनच त्यांच्यावर मी सिरियल, म्हणजे देवाची कृपा बघ किती मोठ्या मोठ्या लोकांबरोबर मला काम करायला मिळालंय आणि ते पण विद्यार्थ्यांमुळेच झालं. त्याच्यानंतर आम्ही सोनियाचा दिवस जे नावाचं एक नाटक केलं होतं बाळ कोल्हटकरांबरोबर. बाळ कोल्हटकरांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसून त्यांच्या घरात रिहर्सल करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. दिलीप काकांनी, दिलीप कोल्हटकरांनी ते डिरेक्ट केलं होतं. दिलीप कोल्हटकर त्यावेळेचं मोठं नाव. प्रकाश बुद्धिसागर विद्यार्थ्यांमुळेच आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. आमच्या घरात नावाचं त्यांनी नाटक केलं होतं प्रकाश बुद्धिसागर. ब्रिलियंट डिरेक्टर. आणि बाळ कोल्हटकरांबरोबर, सखाराम भावेंबरोबर मला काम करायला मिळालं. म्हणजे ही नावं कदाचित आजच्या पिढीला कदाचित माहिती नसतील, तर ते दुर्दैव आहे खरं तर, पण यांच्याबरोबर मिळालं. आणि त्याच्यामुळेच मला एक जंगली तुफान टायर पंक्चर एक शो होता, म्हणजे आपल्या इंडियाच्या सॅटेलाईट चॅनलचा पहिला शो. म्हणजे त्यावेळेला केबल टी व्ही म्हणायचे मुंबईतले लोक. तर 5 ते 7 हे 2 तास तो शोचा, म्हणजे ते चॅनल चालायचं. त्याच्यातला पहिला शो जंगली तुफान टायर पंक्चर हा मी केलाय. क्या बात आहे. म्हणजे जंगली तुफान आणि पपेट होतं. जेव्हा टायर मालिकांचं सत्र सुरूच झालं नव्हतं, काहीच नव्हतं. दूरदर्शनवरच्या मालिका चालू असायच्या त्यावेळेला 5 ते 7 जेव्हा चालू झालं त्याला केबल टी व्ही म्हणायचे आणि त्याला झीने चालू केलं होते पहिलं. आणि तो पहिला शो मी केला होता, जंगली तुफान टायर पंक्चर. जंगली तुफान हे पपेट होतं, ते पपेट मॅन्युप्युलेट करायचो मी. आणि टायर पंक्चर हे पपेट चेतन शशितल मॅन्युप्युलेट. चेतन शशितल खूप मोठं नाव. तर आम्ही असे त्या बॉक्समध्ये बसायचो हात वरती आणि ते पपेट मॅन्युप्युलेट करायचो. इकडे माईक असायचा आणि आम्ही ते टायर ये देखो मुझे क्या मिला, आणि मग तो टायर पंक्चरचा आवाज जंगली, मग मी त्याला हवा देणार, मग तो वरती उठणार आणि मग त्याच्यावर आम्ही ते हे करणार. असं ते करायचं त्यावेळेला. म्हणजे 93च्या आसपासची गोष्ट असेल. तो पहिला शो केला होता मी टेलिव्हिजनचा. क्या बात आहे. आणि तिथून पुढे हा प्रवास खूप समृद्ध करणार आहे. पण आता असं वाटतं का, कारण की सध्या मराठी रंगभूमी आपली कायमच पुढे राहिलेली आहे, किंवा सगळ्या रंगभूमींमध्ये आपली खूप श्रेष्ठता आपण मानतो आणि आहेच ती. आत्ता असं वाटतं का की आजूबाजूला खूप सुंदर सुंदर नाटकं सुरू आहेत, खूप वेगळ्या पद्धतीचे विषय येत आहेत, आपण पण एखादं नाटक करून
यावं रंगभूमीवर, असं वाटतंय नाटक का? करून रंगभूमीवर काम करण्याची इच्छा कोणाची नसते, पण ते सगळं जमत नाही. कारण कसं होतं, शूटच्या डेट्स असतात आणि आपल्या थिएटर, मला असं मी मानतो की शूटिंगमधनं फावल्या वेळेत मी वेळ काढून नाटक करू का, आणि ते उद्या नाटक क्लिक होईल देवाच्या कृपेने असं समजू आपण, ते झालं तर मग मी शूटिंगमधल्या लोकांच्या डेट्स माझे ॲडजस्ट करता येतील का. मग ज्या वेळेला मला थिएटर करायचं असेल, ज्या वेळेला नाटक करायचं असेल, तर मी 1-2 वर्षाची गॅप घेईन शूटिंगमधनं क्या बात. आणि मी पूर्ण वेळ नाटक करेन. कारण ते नाटक करताना नाटक करतोय मी, शूटिंग पण करतोय मी, नाटक पण करतोय. हे जी जद्दोजहद आहे, ते जे करतात त्यांना हॅट्स ऑफ आहे. मला जरा थोडंसं ते कठीण होईल. या सगळ्या प्रवासामध्ये पक्याभाईने एक वेगळी ओळख दिली असं वाटतं? हो, 200% दिली. 2011 आम्ही शूट केलं होतं. 2012ला फिल्म रिलीज झाली, फेरारी की सवारी, आणि त्यातला पक्याभाई खूपच पॉप्युलर झाला खूपच. आणि फिल्म खूप सुंदर झाली. त्यामुळे 2011 आम्ही रिहर्सल करायचो त्या फिल्मसाठी. म्हणजे कास्टिंग माझं झालं नव्हतं. म्हणजे अगेन रोहन मापुसकरांनी कसं राजू हिरानी सरांना आणि राजेशला आणि विधू विनोद चोप्रांना प्रत्येक कॅरेक्टरचे ना 3-3 ऑप्शन दिले जातात आणि ते ना वॉलवर चिकटवलेले असतात त्यांच्या. आता एक बाप असेल तर बाप आहे, बापाचे 3 ऑप्शन, आई असेल तर आईचे 3 ऑप्शन. तर पक्याला ऑप्शन नव्हता, पक्याचा एकच फोटो होता. तर त्याने विचारलं पक्या का ऑप्शन किधर आहे. तेव्हा राजेशचं आणि रोहनचं म्हणणं होतं की आप पक्या को एक बार देख लो, अगर आपको पसंद नहीं है तो हम लोग दूसरा ऑप्शन देखेंगे, हमारे लिए ये करेक्ट आहे. तर एवढे ते दोघांनी बॅक केलं होतं. तर मग त्यांनी ते बघितलं आणि प्रत्येक सीनला रिहर्सल करायचो. म्हणजे फिल्मच्या आधी, म्हणजे आता एखादं सिक्वेन्स आहे, आता पक्याचं लग्न आहे, तर तो लग्नापर्यंत पोचला, त्या मुलीच्या प्रेमात आहे तो, तर त्याच्या आधी घरात काय सिक्वेन्स झाले असतील, तर बापाचं त्याच्यात भांडण झालं असेल का, आणि मग तो बापाला त्याने कसं रिटॅलिएट केलं असेल, कसं भांडण, किती जो आरडाओरडा केला असेल का, हे सीन आम्ही जे फिल्ममध्ये नाही आहे ते आम्ही सीन करायचो. त्या सीनपर्यंत पोचण्याकरता ते सीन करायचो. क्या बात आहे. त्यामुळे तो सीनचा ग्राफ ना पक्का डोक्यात बसत होता की आपल्याला कशा प्रकारे ते जायचं आहे. त्यामुळे ते खूप सोपं गेलं काम करणं, ऑन स्टेज, ऑन फ्लोअर, ते खूप सोपं गेलं. आणि राजेश खूपच अशा प्रकारे तो तुम्हाला समजावतो ना सीन, खरं आहे. की नवीन ॲक्टरसुद्धा त्याच्यात असा तो रंगून जातो. म्हणजे एक मजेदार किस्सा आहे, म्हणजे पण तो मी सांगतो पटकन. तो एक नवीन ॲक्टर आला होता, त्याचं नाव मला माहिती नाही, पण तो फार कमी वेळा दिसतो पुढे, म्हणजे फार छोटे छोटे रोल करतो. तो हवालदाराचा रोल करत होता आणि त्याचा आणि बमन इराणींचा सीन होता आणि ते दोघे बोलतायत वगैरे. त्याने रिहर्सल केली तर ते ट्रॅफिक कॉन्स्टेबलचा रोल केला. तो असा तर बमन त्याच्याशी बोलला की बमनचं त्याला असं कम्फर्टेबल करायला बोलत होते, त्याच्याशी रिहर्सल नव्हते, कम्फर्टेबल करायला. पण त्याच्यात तो जास्त प्रेशर घेत होता की बमन इराणी माझ्या समोर इकडे आहे म्हटल्यानंतर. तर ना माझ्यासमोर राजेशने रोहनला वॉकीवर सांगितलं की बमन सरांना तू बाजूला घेऊन जा, त्या डायरेक्टरशी मला बोलायचं आहे. तर बमन सर गेले. तर तो ॲक्टर होता, राजेश त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, राजेशने ज्या प्रकारे समजावलं मी तुम्हाला सांगतो. हे बघ, त्यावेळेला डब्बा असायचा, डब्बा फिल्म असायची, डिजिटल नव्हतं. हे बघा, तुम्हाला का कास्ट केलं आहे, कारण तुमचा लुक चांगला आहे, तुम्ही परफेक्ट आहात, तुम्हाला जसं लाईन्स तुमच्या झालेल्या आहेत, तुम्ही चांगल्या प्रकारे बोलता, तुमचे ऑडिशन बघितले, तेवढंच तुम्हाला करायचं आहे. काही टेन्शन घेऊ नका. 1 रिटेक झाला हरकत नाही, 2 रिटेक झाले, 15 रिटेक झाले हरकत नाही. आपला प्रोड्युसर खूप मोठा आहे, आपल्याकडे खूप डब्बे आहेत, डब्बे असायचे चेंज करायचे. रील आपल्याकडे खूप आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. आज झालं नाही आपण उद्या करू, उद्या झालं नाही परवा तुमची डेट घेऊ, बमनची डेट घेऊ आणि परवा करू, काहीच टेन्शन घेऊ नका, आरामात करा. असं कोण सांगतं की आम्ही 10 डब्बे आहेत आमच्याकडे, तुम्ही आरामात कर. तो माणूस इतका रिलॅक्स झाला ना, आणि राजेश ज्या प्रकारे समजावत होता, मी कधी विसरणार नाही हा सीन. एवढ्या नवीन ॲक्टरला राजेशने ज्या प्रकारे समजवलंय ना, इज टू गुड. राजेश सरांसोबत काम करणं हा हे म्हणजे प्रत्येकासाठी एक भाग्याची गोष्ट हो, आहे हो, की त्यांच्या कास्टिंग थ्रू असेल, त्यांच्या सोबत असेल, हा एक वेगळा प्रवास आहे. त्या सिनेमात विद्याताई म्हणजे विद्या बालन आणि पुन्हा शर्मनी ह्या सगळ्या लोकांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव खूप
चांगला होता, कारण त्यांच्याकडनं तुम्हाला वेळोवेळी खूप ॲप्रिशिएट पण झालेलं आहे. हो हो नक्कीच ना. म्हणजे शर्मन बरोबर काम करताना सुद्धा मी त्याला खूप छळत असतो गाडीत फेरारीमध्ये बसल्यानंतर. म्हणजे ते गाण्यात आहे, त्याचा आरसा खाली कर, मध्येच त्याला असं धक्का मार, हात मार, त्याला असं ज्या छोट्या छोट्या एक एक 2-2 सेकंडच्या ज्या फ्रेम्स होत्या त्याच्यात एवढं केलं. पण शर्मनने कधी ये ऐसा मत कर वैसा मत कर असं हे केलं नाही. स्पोर्टिंगली ते घेणं Sportingly सुद्धा सोडा. खूप घेणं महत्त्वाचं. इवन विद्याबरोबर सुद्धा ते गाणं करत असताना करताना. शूट करत असताना की विद्या समोर आली आणि त्याच्यानंतर मला म्हणली, हाय. तर माझं असं झालं की मलाच केलंय की विद्यावाला. तर त्यावेळेला सगळंच नवीन होतं ना. तर मग ती आली माझ्याकडे, मी पुढे गेलो, म्हणाले आय सॉ रशेस, म्हणाले यू आर फंटॅस्टिक इन द फिल्म वगैरे वगैरे. सो मी त्याला म्हटलं ना की देवाच्या कृपेने माणसं अशी भेटली आहेत ना की त्याच प्रकार तेच कल्चर पुढे जाणार आहे, ते तसंच जाणार आहे. आणि जेव्हा ती फिल्म केली आणि जेव्हा कट्टू जेव्हा राजा शिवाजी केलं आम्ही शूटिंग, तर त्यावेळेला विद्या पण त्या फिल्ममध्ये होती, मी होतो. हो. आणि त्यावेळेला रितेश सरांनी विद्यावाल्यांना ते दाखवलं होतं फाईट. तर विद्या मला बोलतो, म्हणाल की तू जी फाईट सिक्वेन्स मी बघितलं आहे. तर रितेश सर पण तिकडे होते. ते म्हणाले की रितेशला मी सांगितलं, आय नो हिम. मला एवढा आनंद झाला की कोणतरी एक मोठी व्यक्ती सांगते की आय नो हिम. कोणीतरी आपल्या कामाला लक्षात ठेवणं. हां एवढे लक्षात ठेवणं. 2012ला फेरारी आली होती, त्याच्यानंतर आपलं 2025ला आम्ही शूट केलं. तर एवढ्या वर्षात तिने लक्षात ठेवणं इट्स अ बिग थिंग. येस. असं कुठलं प्रोजेक्ट आहे का या सगळ्या प्रवासातलं की असं वाटतं की ते मिळालं असतं तर अजून काहीतरी वेगळं घडू शकलं असतं, किंवा थोडंसं खंत नाही म्हणू शकत पण आपल्याला कधीतरी वाटतं ना, नाही यार हे मिळालं असतं तर काहीतरी वेगळं घडलं असतं आज. हां घडलं असतं ना. असे 2 प्रोजेक्ट होते. एक तर मुन्नाबाई होता की ज्याच्यात सर्किटचा रोल करणार होतो. म्हणजे त्यावेळेला शाहरुख खान मुन्नाबाई करणार होते. हो. आणि त्यावेळेला सर्किटचा रोलला मी ऑडिशन दिली होती आणि ती खूप शॉर्ट पण हे शॉर्टलिस्ट पण झाली होती. म्हणजे आता कोण हा की हा असं इथपर्यंत झालं. पण नंतर मग शाहरुख खानच्या ऐवजी संजय दत्त आला आणि मग नंतर मग त्यांचं ते स्क्रीनवरचं ते परमिटेशन कॉम्पिटिशन लुक कसा आहे, हा उंच आहे, हा बुटका आहे, अशा ह्याच्यात मला वाटतं ते जे काय कारणं असतील, अजून काय असतील मला माहिती नाही, ते त्यांचा कॉल आहे. तर ते नाही झालं. पण ते जर झालं असतं तर आज खूप मजा आली असती. मजा आली असती. पण इट्स फाईन. म्हणजे त्यावेळेला खूप, म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा फिल्म बघितली त्यावेळेला मला, मी थिएटरमध्ये बसलो होतो असाच. मी असाच बसलो थिएटरमध्ये की मला कळत होतं फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं माझं पॅशन आहे. तर त्यावेळेला बुकिंग नव्हतं, म्हणजे ओपनिंग नाही मिळालं त्या फिल्मला. अर्धं थिएटर रिकामं होतं. त्याच्यानंतर नाईटपासून ते पिक्चर उचललं. पण मी ते बघितलं आणि मी झॅप झालो. मी म्हटलं मला कळलं की काय रोल आपल्या हे झालं. असं ते झालं. आणि एक विशाल भारद्वाजांची फिल्म होती, त्याच्यासाठी एक ऑडिशन दिलं होतं. त्याच्यात दीपिकाच्या अपोजिट रोल होता. पण ती फिल्म बनली नाही. ती जर बनली असती तर चित्र अजून वेगळं असतं. संजय दत्त सरांसोबत हा सिनेमा नाही करू शकला मुन्नाभाई, पण त्यांच्यासोबत कामाचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्यासोबत नातंच मुळात मैत्रीचं आहे. हो. तर ते नातं कसं आहे आणि कुठून सुरुवात झाली होती त्या नात्याची? वास्तव पुन्हा महेश सर. वास्तवला आम्ही एकत्र होतो आणि महेशचा मित्र असल्या कारणाने महेश आणि संजय दत्त बसले असतील तर त्यांच्याबरोबर बसणं आणि त्यांच्या गप्पा ऐकणं. आणि महेशमुळे आम्हाला एक्सेस होता ना सगळीकडे. आम्हाला कोण विचारणार की वो हिरो के बाजू में नहीं बैठना, वो उधर नाही जा. हट, महेश मांजरेकर आमचा मित्र आहे, महेश डिरेक्टर आहे आमचा. त्यामुळे तो एक्सेस खूप होता. त्यामुळे संजूशी पण खूप चांगलं झालं. आम्ही नंतर पिता केलं. पिताला आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहायचो, मी किंवा महेश. आम्ही एकत्र. संजय दत्त दुसऱ्या हॉटेलमधनं गाडी घेऊन यायचा. मग त्याच्यानंतर मग मी, महेश आणि अतुल काळे असायचं आमच्याबरोबर. आम्ही 4 जण एकाच गाडीतून जायचो. मग वाईला आम्ही शूटिंग करायचो आणि मग परत येताना एकत्रच. मग रात्री डिनर पण आम्ही एकत्रच असायचो. तर त्यामुळे ते बॉन्डिंग खूप होतं. मग संजूच्या एक स्टोरीज आम्ही ऐकल्यात. म्हणजे संजूच्या अशा एवढ्या स्टोरीज आहेत ना, बापरे, त्याने आयुष्यात एवढे चढउतार बघितलेत आणि त्याची लव्ह स्टोरी अशी आहे ना, म्हणजे मी त्यातली एक स्टोरी पण नाही सांगू शकत जाहीर. इतक्या त्याच्या स्टोरीज आहेत. पण ही इज अमेझिंग आहे. आणि त्याच्यानंतर पिता केलं त्यावेळेला सुद्धा खूप सुंदर फिल्म होती ती. दुर्दैवाने ती चालली नाही. पण काय महेशने फिल्म केली होती ती पिता. मी नेहमी आठवण काढत असतो त्या फिल्मची. नंदिता दास आणि एका छोट्या मुलीवर रेप होतो आणि त्याच्यानंतर बापाने घेतलेला बदला. आणि जो बाप असा शेतकरी आहे, असा हात जोडणार आहे सगळ्यांच्या समोर.
ओमपुरी होते त्याच्यात फिल्ममध्ये, आणि काय वॉट अ ब्रिलियंट फिल्म केली होती महेशने. त्यामुळे संजू बरोबर थोडा काळ काढलाय. मग तो संजू घरी बोलवणार, मग तो स्वतः कुक करणार, मग तो जेवायला देणार, असं ते गेल्या तू आना चाहिए वगैरे वगैरे असं म्हणजे आता हक्काने. हे नातं इतकं हक्काचं झालेलं आहे की म्हणजे एकदा तर मी खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एकदा तर मी चाललो होतो शूटिंगवरनं घरी, आणि मी बँड्रालाच होतो. तर बँड्राला तर मी बघितलं संजय दत्त गाडीत बसलाय. तर मी रिक्षावाल्याला म्हटलं पिशल आहे ना इसके, साधारण एक 2002ची गोष्ट असेल. तर त्याने घेतली. त्याला वाटलं संजय दत्त, त्याने गाडी घातली आणि ते संजूची गाडी लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर, त्याने गाडी अशी आडवी टाकली, रिक्षा आडवी टाकली. गाडी थांबली तर ड्रायव्हर वेगळा होता. संजू डायरेक्ट उतरला. असं रात्री 1:30 वाजता संजू भेटला होता. सो मी म्हटलं आता संजयने म्हणजे भावा रस्त्यावर मिठी मारतोय, रस्त्यावर अरे किधर आहे तू, क्या अमुक तमुक, तर रिक्षा तू क्या, त्याला वाटलं रिक्षावाल्यांनी काहीतरी माती खाल्ली आहे. तर असं झालं, तिकडे भेटलो आणि एवढं झालं तर बाजूला गाड्या थांबायला लागल्या. हा संजय म्हटलं बाबा जाओ कुछ नाही होतं. म्हटलं बाबा जाओ. बाबाला मी गाडीत बसवला. तर ड्रायव्हर म्हणाला बेच दे गाडीत बसवलं. बाबा जाओ. रिक्षावाल्यापर्यंत आला, इसको छोड़ देना घर पे. रिक्षावाला इसको छोड़ देना काय घर पे. म्हटलं बाबा मैं जातो हूँ, जाओ. बाबाला गाडीतनं पाठवलं. तर एवढा तो गोड आहे. म्हणजे तो असं कुठे नाही तर एवढा मोठा स्टार तुम्हाला असं ओळख दाखवणं खूप रेअर असतं. अशी कुठली माणसं आहेत इंडस्ट्रीमध्ये ज्यांच्याविषयी आता जसं तुम्ही म्हणताय की आपण खूप भरभरून बोलू शकतो, हक्काने बोलू शकतो, आणि त्या माणसाने तेवढा कम्फर्ट निर्माण केलाय? अशी कुठली माणसं आहेत ज्यांच्याविषयी लोकांना असं वाटतं की अरे तो माणूस खूप मोठा असेल? एक आपल्याकडे अंतर असतं ना, मोठ्या माणसांविषयी कायमच आपल्याला एक थोडीशी दुरी निर्माण वाटते मनातनं. अशी कुठली माणसं आहेत की आधी वाटलं होतं की अरे काहीतरी खूप लार्जर असेल, आणि नंतर असं लक्षात आलं की अरे तो माणूस तर आपला मित्र निघाला? मित्र असं नाही म्हणता येणार, पण रणबीर कपूर हा खूप त्या बाबतीतला मोठा स्टार आहे. म्हणजे रणबीर कपूर तर मला भयंकर आवडतो पहिल्यापासून, आणि मी त्याची तमाशा नावाची फिल्म पाहिली होती. Yes. सो तमाशा फिल्म बघून मी रणबीर कपूरला मेसेज केला होता. कुठून तरी नंबर मिळवला. तर मला ती जरा थोडीशी खुजली आहे. मला कोणाचं काम आवडलं तर तो स्टार असेल किंवा कोणी नवीन नौखा असेल तर त्याचा फोन नंबर काढून त्याला मेसेज करणं किंवा त्याला कॉल करून सांगायचं की तुझं काम अप्रतिम झालं. मला ते राहवतच नाही तर. सो मी रणबीर कपूरला मेसेज केला होता, आणि मेसेज केला आणि सोडून दिलं मी. मला अर्ध्या तासात मेसेज आला थँक्यू म्हणून. क्या बात आहे. तर मी तो ठेवून दिला. आय वॉज व्हेरी हॅपी. मी ठेवून दिला. आणि देवाच्या कृपेने मला संजूसाठी फिल्मसाठी राजकुमार हिरानींनी बोलावलं. आणि त्यावेळेला माझे आणि त्याच्याच बरोबरचे सीन, म्हणजे मी त्याच्याबरोबरच असतो, म्हणजे मी त्याचा फॅनच असतो. म्हणजे मी सयाजी शिंदेचा राईट हँड दाखवलाय, तर बाबा 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 असं करत असतो. तर त्याला म्हटलं, त्याला खांद्यावर हात ठेवायचा. म्हटलं यहाँ पे ऐसे ऐसे हां तू काय चाहिए. एकतर राजू हिरानींनी ओळख करून दिली होती. संजू का दोस्त आहे तो त्याने विचारलं कसं लागलं. मी म्हटलं एकदम डिट्टो संजू. पहिलाच दिवस होता. तर राजस्थानाला माहिती होतं मी संजू बरोबर काम केले. सो असं ते झालं. 3-4 दिवशी अरे नील्या बैठ नाही तर वगैरे इथपर्यंत आमचं बोलणं झालं. तर असं झालं बोलणं. आणि मग त्याला निघताना मला आय वॉन्ट टू शो यू समथिंग म्हणून त्याला मेसेज दाखवला. तर तो म्हणाला अरे मेसेज किया था वो जमाने में और मैंने रिप्लाई भी किया था. मी म्हटलं हां. तो अच्छी लगी फिल्म तमाशा. मी म्हटलं हां तमाशा अच्छी लगी फिल्म. पण तो जितना चाहिए उतना वो चली नहीं लेकिन. तर मी म्हटलं लेकिन फिल्म तो आउटस्टँडिंग थी. तर त्याने मला मिठी मारली. तू म्हणतो मुझको मिल यार तू. त्याच्या खूप जवळची फिल्म आहे ती. आणि मला ती फिल्म खूप आवडली होती खूप. म्हणजे मी अनेक वेळा बघितली. म्हटलं वेदवर्धन सानी और डॉन जो कॅरेक्टर आपने प्ले किया आहे, मी म्हटलं दॅट इज अमेझिंग, दॅट इज आउटस्टँडिंग. सर तर इतकं ते छान आहे की आता कधी काय असेल तर मी त्याला मेसेज केला तर तो रिप्लाय करतो माणूस. मी रोज गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंग ते काय जाणार भयंकर. म्हणजे आपला नंबर त्रासदायक विषय आहे. देऊ नये असं झालंय कोणा नंबर नवीन माणसाला. तर पण एनिवे मस्करीचा भाग नाही, पण त्याला असं केलं की तो रिप्लाय कर माणूस म्हणून खूप. पण इव्हन विद्या पण सेम. संजय दत्त सरांसोबत इतकी मैत्री असताना त्यांच्याच नावे होणाऱ्या सिनेमामध्ये काम करणं एक वेगळं वाटतं तुम्हाला ही गोष्ट? हो मजा आली मला. त्याच्यानंतर संजय दत्त सरांचं त्याच्यावर काही आम्ही राजा शिवाजीच्या शूटला एकत्रच भेटलो ना. तर बाबाने मला ओळखलंच नाही कारण दाढी एवढी. म्हणाला क्या आहे म्हटलं बाबा नील्या तू काय ये दाढी क्यों बड़ा है ये वो. तर मी बोलता म्हटलं बाबा मैंने काम किया संजू में. अरे आय नो म्हणजे मैंने देखा. बहुतेक त्याच्या लक्षात असावं असं आपण गृहीत धरू. तर पण एवढ्या प्रेमाने तो बोलला ना की म्हटलं मला एवढा आनंद झाला की
माझा आवडता ॲक्टर आहे, आवडता लाडका माणूस आहे आणि त्याच्याच नावाने बनणाऱ्या फिल्ममध्ये मी काम करतोय. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याला मी सांगितलं तर इव्हन तो पण खुश झाला की तू आहेस त्या फिल्ममध्ये. कारण फेरारी की सवारी विदू सरांनी त्याला दाखवले होते ना. कसं आहे ते सर्कलच आहे. विदू सरांच्या ह्याच्यात त्याने केलंय, त्यांचीच फिल्म मी केली, मग त्यांनी फेरारी त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये दाखवली होती. तेव्हा बाहेर आला तर संजू मला वो नील्या मेरा दोस्त आहे. तर माझी कॉलर तर अशी टाईट होती की नवीन असतो ना, विदू सरांच्या समोर नवीन होतं, संजूने सांगायचं हा माझा दोस्त आहे म्हटलं. खूप मजा आली होती. या चित्रपटांच्या प्रवासामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात मोठं शिखर तुमच्यासाठी हे होतं जेव्हा तुम्ही अमिताभजींसोबत काम केलं. तो तुमच्यासाठी दिवस अविस्मरणीय होता असं म्हणता येईल. हो. परत विरोध केलं, परत महेश मांजरेकरची फिल्म. सो माझं त्यावेळेला ना राजन वागदरेंबरोबरचं शूटिंग चालू होतं मडला आणि आमच्या डेट्स ॲडजस्ट झाल्या होत्या बरोबर. पण एक डेट काहीतरी अचानक क्लॅश व्हायला लागली. तर मला फोन आला प्रोडक्शनचा की उद्याचं शूट आहे तुमचं. तर मी म्हटलं उद्या माझी डेट नाही आहे, पण म्हणाल काय पण करा, बच्चन साहेबांची डेट आहे आणि आपल्याला तो सीन तिकडे करायचा आहे. आता कळे ना काय म्हणजे अमिताभ बच्चन हे नाव किती मोठं आहे आणि त्याच्या नावावर काय काय होऊ शकतं त्यांच्या नावावरती. मी मड आयलंडला शूटिंग करतो. आमचं शूटिंग होतं, विरुद्धचं शूटिंग होतं फेमसमध्ये. तर मड आयलंड माझी 7ची शिफ्ट होती राजन वागदरेंची. तर आम्ही चुपके चुपके सिरियलचं शूट करत होतो आम्ही. तर शूट करतो, डे सिक्वेन्स, डेचं सगळं चालू होतं आणि माझा नाईट सिक्वेन्स होता. म्हणजे तो संध्याकाळी 6-6:30ला शेवटचा शॉट लागणार आणि मग सोडणार. राजनजींना म्हटलं राजनजी असं 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 आहे. तर राजनजी खूप स्ट्रिक्ट आहेत स्वतःच्या कामामध्ये, पण अमिताभ बच्चनबरोबर तुला जायचं आहे, काम करायचं आहे, म्हणजे माणसाचा रिस्पेक्ट किती आहे. त्यांनी सांगितलं की नील्याचं दुपारीच पॅकअप करायचं आहे लंचच्या आधी, तो नाईट सिक्वेन्स आपल्याला कसा पण करून करायचा आहे. यू वोंट बिलीव्ह, आजूबाजूच्या झाडांना रस्त्या बांधल्या आणि ते बंगल्याला बांधल्या, त्याच्यावरती प्लास्टिक टाकलं ब्लॅक कलरचं आणि तो सगळा जो आउटडोअर होता तो काळोख केला. क्या बात आहे. कॅमेऱ्यामध्ये काही सेटिंग्स करायची होती ती त्याने केली. अक्षरशः बाग जिकडे दूर दूरपर्यंत दिसते तिकडे त्यांनी प्लास्टिक टाकून दिलं. तो लाईट सगळा हे केला आणि बंगल्याच्या बाहेरचा सिक्वेन्स आहे जो नाईट आहे, म्हणजे आउटडोअर पण आहे, नाईट आहे आणि तो दुपारी शूट करायचा आहे. पण ते केवळ बच्चन साहेबांबरोबर शूट करायला जायचं आहे, आपल्या माणसाला तिकडे पोचलं गरजेचं आहे. यासाठी नाईटचा सिक्वेन्स डेमध्ये अशा प्रकारे कन्वर्ट त्यावेळेला एका नवीन ॲक्टरसाठी, म्हणजे ते माझं काही नाही आहे क्रेडिट, ते राजन वागदरे आणि अमिताभ बच्चन यांची जे बच्चन साहेबांवरचं प्रेम आहे सगळ्यांचं, त्याच्यामुळे ते शक्य झालं. मग तिकडून निघून मग मी विरुद्धच्या सेटवर आलो. जाहिराती पण केल्या ना त्यांच्यासोबत? त्यांच्यासोबत मी जाहिराती पण केल्या. म्हणजे एक केली होती राजकुमार हिरानी यांच्यासोबतच केली होती, राजेश मापुसकरनेच डिरेक्ट केली होती. एक मसाला असं कुठलं तरी जी होती. तर त्यावेळेला मी बसलो होतो, तर माझी ओळख करून दिली राजेशने की सर हिज निलेश दिवेकर. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं, हां आय नो हिम, बहुत काम किया इसने. तर मला कळेच ना की काय रिॲक्ट करू, पण ही इज अ बिग मॅन. पण आम्ही असं ऐकलंय की जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं होतं तेव्हा तुम्ही अनेकांना पार्टी पण दिली होती जवळच्या मित्रांना. हो, आम्ही कॉलेजला असताना ना, मी आणि अभिजित पानसे, आम्ही माझ्याकडे स्कूटर होती त्यावेळेला, आम्ही स्कूटरने अमिताभ बच्चनच्या घरात जायचो, स्कूटर पार्क करायचो आणि त्यांच्या बंगल्याच्या प्रतीक्षाच्या गेटवर जाऊन बकायदा हात वाकून त्याला वो चौखट पे माता टेकते त्या दोन, तो असं करून आम्ही असे करायचो आणि आम्ही आमचे प्रार्थना म्हणायचो. सुरुवातीला 1-2 वेळा आम्हाला त्या तिथल्या सिक्युरिटीने हडतूड करून टाकलं आहे. पण त्याला कळलं की हे रेग्युलर येतात, हे नमस्कार करतात, प्रार्थना म्हणतात आणि जातात. तर आम्ही ते आमचं स्कूटरवरनं जाणं रेग्युलर आमचं होतं. आणि एकदा गेलो, आम्ही स्कूटर पार्क केली आणि आम्ही नमस्कार करतो आणि तो सिक्युरिटी बोला बाजू में 6 वागे. तर आम्हाला कळलं नाही आणि आम्ही असं बघितलं तर इकडे अमिताभ बच्चन होते. तर त्याच्यानंतर मी बघितलं, अमिताभ बच्चनने आम्हाला असा हात केला, ते आत गेले आणि 4 सेकंद आमच्या आयुष्यात समा ठहर गया म्हणतात ना, तसं रिकामा रस्ता होता, रिकामा रस्ता. आणि जेव्हा आम्ही भानावर आलो तेव्हा अख्खा रस्ता पार ट्रॅफिकने भरला होता. सगळ्यांना अमिताभ बच्चनला बघायचं होतं आणि आम्ही एवढ्या जवळून बघितलं. आम्ही रेग्युलर जायचो, आजही गेलो तर बाहेरनं नमस्कार करतो, पण नमस्कार तर करतोच, मंदिर आहे आपलं ते. आणि जेव्हा प्रत्यक्षात काम करण्याची वेळ आली, हा बापरे बाप, भयंकर.
तो दिवस आठवतो? हो, दिवस आठवतो. मी पार्टी केली होती शिवाजी पार्कच्या माझ्या मित्रांबरोबर. क्या बात आहे. मी एक हत्ती शोधत होतो खरं तर. हत्तीवरून साखर वाटणे वगैरे वाक्प्रचार मला माहिती होता. म्हटलं तो आपण करूया आयुष्यात. तर म्हणजे सिरियसली मला हत्ती मिळाला नाही, नाहीतर मला प्रॉपर हत्तीच्या असं ते लिहून की आज बच्चन साहेबांबरोबर काम केलंय म्हणून. वा. म्हटलं हत्ती सापडला नाही मला त्यावेळेला. हा, पण तो दिवस मला जाणून घ्यायचा आहे की जेव्हा बच्चन साहेब समोर होते आणि त्यांच्यासोबत काम करण्याची खरी वेळ आली. खरं तर त्याच्या नंतरची काही मिनटं आठवतच नाहीत मला. काय झालं ते आठवतच नाही. आणि एका सीनमध्ये ते चप्पल काढतात आणि काहीतरी मला डायलॉग दिला होता, चल ना ये बुड्ढे चल. मला ना माझी जीभ धजत नव्हती हे बोलायला, पण मी तो डायलॉग घेतला त्याच्यासाठी. माझ्याकडे तो फोटो पण आहे. अमिताभ बच्चन अशी कोल्हापुरी काढली आणि मी बाजूला असा बघतोय. सो म्हणजे मी शाळेत जाताना माझ्या कंपास बॉक्समध्ये अमिताभ बच्चनचा फोटो असायचा आणि मी नमस्कार करून मग पेपर लिहायला सुरुवात करायचो. इतकं होतं. मी देवघरात फोटो लावला होता. माझ्या घरी भांडण झालं. म्हणजे तुला अक्कल आहे का असा फोटो देवघरात तुला हे करायचं. भांडण करून तो फोटो काढला. मग मी घरात मोठं पोस्टर लावलं होतं. क्या बात आहे. कुठेतरी आपण ज्या माणसांना इतकं पुजतो, ज्या माणसांसोबत आपल्याला काहीतरी श्रद्धा असते आपली त्या माणसांवर, आणि अशा माणसं जेव्हा आपल्याला जवळून भेटतात तेव्हा एक असं वाटतं की चला आपण काहीतरी केलंय, आपल्याला त्याची कुठेतरी अचिव्हमेंट होते. आणि कुठेतरी याच्यासाठी परमेश्वराचे सुद्धा आशीर्वाद असतात आपल्या बिलकुल, पाठीशी. त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत. मगासपासून अनेकदा मी ऐकलंय की देवाच्या कृपेने कुठेतरी आपल्या चांगल्या गोष्टींचं क्रेडिट सुद्धा परमेश्वराला देणं हे खूप महत्त्वाचं मला वाटतं. कारण बऱ्याचदा आपण वाईट झालं की देवावरती खापर फोडून मोकळे होतो, पण आपल्या चांगल्या गोष्टींसाठी आपण देवाला त्याचं क्रेडिट नाही देत. आणि मला असं वाटतं तुमच्या प्रत्येक एका प्रश्नानंतर तरी देवाचं किंवा परमेश्वराचं नाव आहे. ही श्रद्धा, ही नम्रता ही कुठून येते? ही श्रद्धा आहे कारण मी ते मनापासून मानतो की मी जे काही इथपर्यंत पोचलो असेल ते केवळ देवाच्या कृपेने पोचलेलो आहे आणि लोकांच्या आशीर्वादामुळे पोचलेलो आहे. दिस इज युनिवर्स. तुम्ही काय थ्रो करणार तेच तुमच्याकडे फिरून, दुनिया गोल आहे म्हणतात, ते तुमच्याकडे फिरून तुमच्याकडे येणारच. त्यामुळे तुम्ही जसं लोकांशी वागता तसेच लोक तुम्हाला आयुष्यात भेटतात. त्यामुळे मला असे लोक भेटलेले आहेत की जे माझ्याशी चांगले वागले आहेत. सो मी दुसऱ्यांबरोबर का तसाच वागणार? मी का नाही वागणार दुसऱ्यांबरोबर तसाच? म्हणून देवाची कृपा याच्यासाठी की आपण म्हणतो की उद्या आपण भेटूया, म्हणजे आपण पुढच्या आठवड्यात आपण कुठेतरी जाऊया, प्लॅन करूया, असं म्हणणारा माझा अत्यंत जवळचा मित्र, मी शूटिंगला असताना त्याला काहीतरी झालं आणि तो गेला. म्हणजे तो माझा खूप जवळचा होता. ती व्यक्ती गेली. पण आपल्याला कुठे माहिती असतं आज झोपलेला माणूस उद्या सकाळी उठणार आहे. त्यामुळे माझं म्हणणं हे त्यावेळेपासून नाही, खूप आधीपासून जे काय आहे ते आपलं फक्त देवाच्या कृपेने आपला श्वास चालतोय. आणि आपल्याला श्वासाची किंमत कधीच नसते. आपल्याला चमत्कारावर नमस्कार म्हणतात ना, दिसत नाही, दिसतं त्याच्यावरच आपण फेट ठेवत असतो. श्वास चालतोय तो कसा चालतोय हा एक विज्ञानाच्या पलीकडचं गोष्ट आहे ना, ते कम्प्लीट त्याच्या हातात आहे. मी खूप आस्तिक आहे. याचा अर्थ मी मंदिराच्या बाहेर रांगा लावून नारळ घेऊन हार बिल करतो नाही, पण माझा विश्वास भयंकर आहे. आणि कुठलाही म्हणजे आपलं गणपती असू देत, आणखीन शीतलादेवी असू देत, किंवा आणखीन मखदूम बाबाचा दर्गा असू देत, किंवा अमृतसरचं गोल्डन टेम्पल असू देत, देव एक आहे. श्रद्धा आपली त्याच्यावर आहे आणि 100% आहे. एका पात्राचा आवर्जून उल्लेख करायचा ते म्हणजे तारक मेहता मधल्या. हो, त्यातला गफूर इतका व्हायरल झाला की आजही तो आम्हाला अनेक मीम्समध्ये दिसत असतो, कुठेतरी सोशल मीडियावर दिसत असतो. गफूर घिसेला म्हणजे ते एक भलतंच पात्र होतं आणि ते भलतंच काहीतरी झालं. तारक मेहतामध्ये मी फक्त 2 दिवसांचं काम केलं आहे आणि ते पण 2 एपिसोड. आणि त्याच्यात गफूर घिसेला नावाचं एक कॅरेक्टर आहे. तर होतं म्हणजे ते त्याला काम करून जवळजवळ 14 वर्ष झाली असतील आणि आजही ते कॅरेक्टर अजूनही हिट आहे. आणि त्याच्यावर खूप सारे मेम्स बनतात आणि त्याचे माझे डायलॉग असतात, काय रे बिना टेरेस की बिल्डिंग, बिना रस के गुल्ले, हे इतकं आवडलं की त्याच्यानंतर मला इतके सारे त्याच्यात मेसेजेस आणि फोटोज लोक पाठवत असतात सतत. त्याच्यामुळे माझा एक इंटरव्ह्यू झाला रेडिओला, MP च्या रेडिओसाठी. क्या बात आहे. की जवळजवळ मी त्याला म्हटलं किती 15 मिनिटात? ती म्हटली, मुलगी बोलली 15 मिनिट नाही 1 घंटा. म्हणजे 1 घंटा साधारण ते आजूबाजूला गफूरच्याच बोलत होते
आणि मी जेव्हा ती म्हणजे तुम्हाला माहिती नाही का, तुम्ही चेक करा. आणि जेव्हा मी चेक केलं, मी ना सोशल मीडियासाठी अत्यंत नालायक माणूस आहे ना. मी स्वतःचे व्हिडिओज पोस्ट करायला जातो ना, मला फोटो, मला ते होतच नाही म्हणजे. पण ठीक आहे, मला लोकांनी सांगितलं, अरे लोकांना तुझ्यापर्यंत पोचायचं असेल, तू बघायचं असेल तर तुला ते करायला पाहिजे, तर ते करतो आता. एनिवे, तर त्या गफूर घिसेलाचे 35 lakhsच्या वरती फॉलोअर्स आहेत क्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, वा. आणि माझे त्याच्या 1000 अगदी. पण ते गफूर घिसेला कॅरेक्टर खूप लोकांना आवडलं आणि तो चमत्कार होता की खरंय. 2 एपिसोडमध्ये इतकं नाव होणं. खरं. याला जोडून मला एक प्रश्न आहे की कुठेतरी इतकं काम करत असताना सुद्धा आपण सोशल मीडियापासून मागे आहोत, आणि आता अशी परिस्थिती आहे की लोक सोशल मीडियावरतून सुद्धा कास्ट करतायत कलाकारांना, हो. फॉलोअर्स, आणि ही सगळी गणितं बघितली जात आहेत. कुठेतरी असं वाटत नाही का की अरे सोशल मीडिया अजून मी थोडंसं जवळ करायला हवं? कारण सोशल मीडियावरचे तुमचे फॉलोअर बघून जर तुम्हाला कास्टिंग करत असतील, मलाही तो एक्सपिरियन्स आला आहे, माझा विश्वास नव्हता त्याच्यावरती. हो? हो. 1-2 फिल्म्सला माझं कास्टिंग होऊन सुद्धा, म्हणजे मी फिल्मचं नाव नाही सांगू शकत ना डिरेक्टरचं, डिरेक्टरने ओके सांगितलं, पण त्यांच्या PR टीमने सांगितलं सर इसके फॉलोअर नाही आहेत नाही. आता त्याच्यासाठी तुम्हाला जर डान्स करायचं, सतत नाचायचं असेल तर मी ते नाही करू शकत, किंवा सतत तुमचे विविध फोटो टाकायचे असतील, मैं आज इधर गया, मैं उधर गया. मग मला काही लोकांनी सांगितलं की तू इतक्या वर्षांची जी कामं केलेली आहेस, ते जरी फोटो टाकलेस आठवड्याला एक, तरी 1 वर्ष जाईल तुझं. तेवढे कॅरेक्टर्स केलेले आहेत ना मी. खरंय. श्रीमान श्रीमती म्हणा, आज के श्रीमान श्रीमती म्हणा, तेरे घर के सामने, दीदी का दूल्हा, तारक मेहता का उल्टा चष्मा, लापतागंज, यस बॉस, गुटरगू, सायलेंट कॉमेडी शो जो लिम्का बुकमध्ये हो. गेला, ज्याच्यात मी इतके डिफरंट रोल्स केलेले आहेत, इतके ते फोटोज आहेत, ते कधीतरी टाकले. आता मी म्हटलं हो टाकूया रे, पण ते मला ना स्वतःचेच फोटो टाका आणि ते स्वतःचं स्वतः मला थोडंसं, मी या बाबतीत ना नको ना, काय केलं संपला ना विषय, पण ते थोडंसं मला टाकायला लागेल. पाणी में रह के मगरमच्छ से बेर नाही कर सकते. जर तसंच ते आहे. जर करावं लागत असेल, जर तीच तर गरज असेल, तर ते आता करू ना आपण. थोडं करतो पण आहे हळूहळू. इतक्या मालिका केल्यानंतर, म्हणजे श्रीमान श्रीमतीपासून ते अगदी आतापर्यंत इतकं काम केलंय, कधी असं वाटलं का की अजून मला रेकग्नायझेशन मिळायला हवं होतं, अजून एक वेगळी ओळख मिळायला हवी होती, असं वाटतं कधीतरी? नाही, आता मी या टप्प्यावर आहे की नेकी का दर्या में डाल, तसं काम करून विसरून जा. तुम्ही काम करा, काम तुम्ही अत्यंत मनापासून करा और भूल जाओ. बाकी का जो होना है वो होगा. कारण फेरारी की सवारीच्या नंतर मला एवढे कॉल्स आले होते कुठून साऊथमधनं, मणिरत्नमच्या ऑफिसमधनं वगैरे पण मला कॉल आले होते. त्यावेळेला मुंगेरी लाल हो गया था, अभी तो बॉस, अभी तो माँ मैं स्टार बन गया, असं. पण काही गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडत नाहीत, आणि त्या नंतर तुमचं असं एक होतं की तुम्ही काम करत राहा आणि विचार करू नका की इधर से मैं किधर जाऊंगा, उधर से किधर. परत वरनं जे ठरलेलं आहे तेच होणार. जास्त लोड घेऊ नका. वा. जे काम मनापासून करा, 100% करा, त्याच्यात गडबड नाही. बी फिट, स्वतःची तब्येतीची काळजी घ्या, आणि जो होणार वो होणार. एक नंबरचा उल्लेख आला. एकतर एक नंबर म्हणजे आपल्याला माहिती आहे, पुन्हा शिवाजी पार्क, राजसाहेब आणि महेश मांजरेकर, हा एक वेगळा पुन्हा एक सर्कल आहे. राजसाहेबांसोबतचं नातं कसं आहे? कधी त्यांची, म्हणजे काय म्हणतात, तुम्ही शिवाजी पार्ककर आहात म्हणून विचारतोय? म्हणजे पर्टिक्युलर फिल्मबद्दल ओव्हरऑल फिल्म करताना मला राजेश मापुसकरने पहिला प्रश्न विचारला होता की अशी फिल्म आहे, त्याच्यात मुळात ती फिल्म राज ठाकरेंवर नाही आहे. येस. राज ठाकरेंचा एक बॅकग्राऊंड आहे, Yes. त्याला एक कॅनव्हासमध्ये त्यांचा थोडासा एक कलर आहे असं आपण म्हणू शकतो. तर ती एक लव्ह स्टोरी आहे. तर तुला असं काय आयडिओलॉजी काही प्रॉब्लेम नाही ना? मी म्हटलं नाही, ज्या माणसाचं नाव घेतोय त्याच्यावर आपलं प्रेम आहे पहिल्यापासून, क्या बात आणि आहे. जेन्युइन प्रेम आहे. म्हणजे अतुल परचुरे आता नाही आहेत, नाहीये. पण अतुल परचुरे बरोबर माझं तर खूपच राज ठाकरेंबद्दल बोलणं व्हायचं, किंवा विनय येडेकर असेल तर त्यांच्याबद्दल बोलणं व्हायचं. म्हणजे या लोकांना माहिती आहे की मला तो नेता आवडत नाही, माझं त्या नेत्यावर प्रेम आहे. वा. आणि माझं काही पॉलिटिकली काही माझ्या काही आशा अपेक्षा नाही आहेत ते. पण एनिवे, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एका हाताच्या बोटावर मोडण्याइतपत जे लोक आहेत महाराष्ट्रातले नेते, सो मला ते काम करण्याची संधी मिळाली, आणि मला एक दिवस सांगितलं की असं आहे, हा सीन ना असा व्हायला पाहिजे. तर मला असिस्टंटचा फोन आला की अरे ते राजसाहेबांना बोलायचं आहे, तर उद्या तुम्हाला बंगल्यावर बोलावलं आहे. तर मी म्हटलं मी कुठून येऊ? पण मला माहिती आहे ना, मी रोजच बघतो बंगला कुठे काय, शिवाजी पार्क आहे म्हटलं, मागच्या गेटने का पुढच्या गेटने.
तर तो फ्रंट गेटनेच या, मला वाटतं साहेब बाजूला बसले असणार, डॅन तुम्ही फ्रंट गेटने या या वेळेला या 8 वाजता या. मी म्हटलं ठीक आहे, माझं शूटिंग 10चं आहे गोरेगावला, तर ठीक आहे मला माहिती आहे, मला या. मग 8 वाजता घरी गेलो, मग त्यांनी बरोबर 8 वाजता मी पोचलो, 8 वाजता साहेब आले. मग शूटिंगबद्दल त्यांना फिल्मबद्दल अफाट नॉलेज आहे, अफाट नॉलेज आहे, त्यांचं वाचन खूप Yes. स्ट्रॉंग आहे आणि त्यांना त्याच्याबद्दलची आवड आहे आणि त्यांचं व्हिजन आहे सॉलिड. व्हिजन तर त्यांचं सगळ्याच बाबतीत ग्रेट आहे. सो त्यांनी मला सांगितलं की हे आपल्याला सीन असा करायचा आहे, हा असा करूया, हा असा करूया. म्हणजे हे असं मला वाटतं, बाकीचं डिरेक्टर तुम्हाला सांगतीलच, पण मला असं वाटतं म्हणजे त्यांचं इनपुट किती असतं की हे असं करूया, हे जसं बेटर होईल. म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं ते, पण मला असं वाटतं. त्यांच्याबद्दल मग बोललो, मग त्यांच्याबरोबर इतर काही गप्पा झाल्या. अर्धा तास त्यांच्याशी गप्पा मारत होतो. नंतर म्हटलं साहेब शूटिंग आहे, हां हां हां. पण म्हटलं काय बोलायला मजा येते त्या माणसाबरोबर ना. तुम्ही एकदा त्या म्हणजे मी नाही म्हणतो ना, संजय दत्तला भेटल्यानंतर संजूने तुम्हाला हक केलं, ती जादूची झप्पी आहे. वा, त्याच्यावरनंच सुचलं असेल कदाचित की संजूची झप्पी म्हणजे जादूची झप्पी आहे. जादूची. तसं तुम्ही राज ठाकरेच्या एकदा संपर्कात आला ना की तुम्ही त्यांचे होऊन जाता. क्या बात आहे, क्या बात आहे. सो तसं आहे ते. त्यामुळे मला खूप मजा आली वा, की वा. मला आवडणाऱ्या माणसांबरोबर परत भेटता आलं, त्यांच्याशी बोलता आलं. क्या बात आहे. या 25-30 वर्षांच्या टप्प्यामध्ये आपण माणूस म्हणून चांगलं वागत असलो, सगळं असलं तरी कुठेतरी डल मुमेंट कोणाला चुकलेले नाही आहेत. स्ट्रगल तर आपण म्हणू शकत नाही. तुम्ही मगाशीच म्हटला की मी त्याला स्ट्रगल मानत नाही, पण फाईट म्हणू शकतो. फाईट कुणाला चुकलेली नाही आहे, डल मुमेंट कुणाला चुकलेले नाहीत. अशा डल मुमेंट कधी आल्या का? एखादी डल मुमेंट असं सांगू शकता की तेव्हा मला असं झालं होतं की अरे मी कुठेतरी डाऊन झालो, पण त्यातनं मग बाहेर कसे पडलात? डल मुमेंट असं काही मला असं वाटत नाही. डल मुमेंट या गोष्टी होतच असतात लाईफमध्ये आणि तेवढं की एखादी गोष्ट झाली तर आता मी काय करू, ह्याच्यातनं मी कसं बाहेर पडू, असं कधी काही आयुष्यात तेवढं कसं काही घडलं नाही आहे. आणि हां, डल मुमेंटमध्ये कधी कधी काय होतं, प्रोजेक्ट्स शाश्वत नाही आहे ना. आपलं कसं जॉब नाही आहे की आता मला माहिती आहे मी जर ऑफिसमध्ये जाऊन मी जरा डोलक्या जरी काढल्या तरी मला सॅलरी मिळणारच आहे. तसं नसतं ना ॲक्टरचं. ॲक्टरचं तुम्हाला ते एक प्रोजेक्ट असतं, मग तुमचं बोलणी असतात, मग ते तुमच्या मीटिंग्स होतात, मग तुमचं लुक टेस्ट, मग तुमचे पैसे ठरतात, मग डेट्स ठरतात, असं ते सगळं प्रोसेस असते. कधी कधी ह्या प्रोसेसमधलं काहीच होत नाही. तेव्हा ॲक्टर इन्सिक्युअर बनतो की अभी मेरा क्या होगा, आणि माझं काय होईल. आणि सायमल्टेनियसली आपण बघतोय की मग अशा वेळेला असं वाटतं की मी सोडून अख्ख्या जगाकडे काम आहे. तर त्या ह्याच्यात तुम्ही स्वतःला कसं सांभाळता, त्या ह्याच्यात तुम्ही व्यसनांकडे कसं स्वतःला झुकू न देता आणि त्यातून तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्याकरता काय फोकस करता, आणि तो तुमचा टाईम डेव्हलपमेंटचा असतो, मेंटली फिजिकली सगळ्या दृष्टीने. तर तुम्ही त्याच्यावर किती लक्ष देता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माझ्या आयुष्यात माझ्या फॅमिलीचं तर माझं बॅकिंग तर खूप आहेच. म्हणजे पहिल्यापासनं आईवडील असतील किंवा माझा भाऊ असेल, तर तू काही काळजी करू नकोस, तू फिल्म कर, तू तुझं करिअर कर. त्यामुळे काम नाही केलं तर घर कसं चालवू, घरी कसे पैसे देऊ, हा विचार माझ्याकडे पहिल्यापासून नव्हता. दॅट वॉज माय प्लस पॉईंट. आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात माणसं पण एवढे देवाच्या कृपेने एवढे स्ट्रॉंग मित्र, जस्ट लाईक ब्रदर फ्रॉम अनदर मदर आहेत. सो त्यावेळेला पश्चातनं बाहेर पडण्याकरता माझ्या खूप जवळची व्यक्ती आहे डॉक्टर प्रतिभा, तर त्यांच्याशी मी बोलून तर खूप वेळा माझं असं ते झालं की या डल मुवमेंटनं बाहेर पडताना खूप मला जर कोणाचा सपोर्ट मिळाला असेल तर शी इज द वन. क्या बात आहे. या टप्प्यावरती अशी कुठली गोष्ट आहे, म्हणजे जसं आपण डल मुमेंट विषयी बोलतो, पण जेव्हा डल मुमेंट येतात तेव्हा शाईन मुमेंट सुद्धा येतात. या टप्प्यावरची अशी कुठली शाईन मुमेंट आहे जेव्हा असं वाटलं की नाही, निलेश दिवेकरच्या आयुष्याला एक वेगळं नाव मिळालं, एक वेगळं वलय मिळालं, आजपासून वेगळा प्रवास सुरू झाला, अशी आयुष्यातली एखादी शाईन मुमेंट आठवतीये का? नाही ना, मी प्रत्येक नवीन दिवस खूपच आज का दिन मेरा या हिशोबातच जगतो. पण टेक्निकली जर बोलायचं झालं तर फेरारी रिलीज झाल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी बदल घडल्या. त्याच्यानंतर नटसम्राट रिलीज झाल्यानंतर खूप सारा फायदा झाला. त्याच्यानंतर एक नंबर रिलीज झाल्यानंतर सुद्धा मजा आली, कारण खूप सारे अवॉर्ड्स म्हणा किंवा खूप एक
काम केल्यात आपल्याला स्वतःला स्क्रीनवर बघितलं आपण की आपण हे कॅरेक्टर खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलेलं आहे, परफॉर्म केलेला आहे, तर तो आपल्याला इनर हॅपीनेसचा भाग असतो. खरं आहे. आणि इनर हॅपीनेससारखी दुसरी कुठलीही गोष्ट नाही आहे जगात. सो जेव्हा आपण आपला परफॉर्मन्स बघतो की आपण आय एम वर्किंग विथ अ व्हेरी गुड डिरेक्टर्स. म्हणजे या वर्षभरात माझ्या तर 5 फिल्म्स रिलीज होतील. वा. म्हणजे एक गांधी टॉक्स सायलेंट फिल्म झाली, ती त्याच्यात मी आहे. राजा शिवाजी झाली, आता मी इठा रिलीज होईल. त्याच्या पाठोपाठ राजेश मापुसकरची पहिली इंडियातली AI फिल्म चिरंजीवी हनुमान रिलीज होईल. आणि रोहित शेट्टी बरोबर एक फिल्म केलेली आहे, त्याच्याबद्दल मला जास्त सांगता येणार नाही, पण ती फिल्म पण याच वर्षी रिलीज होईल. सो देवाच्या कृपेने वर्किंग विथ गुड डिरेक्टर्स, विथ गुड ॲक्टर्स, त्यामुळे ती खूपच ब्राईट मुमेंट आयुष्यात आहे. आणि ब्राईट मुमेंट कशाला, मला तर वाटतं की अशा प्रकारचं मी काम करतोय ती प्रत्येक मुमेंट माझ्यासाठी ब्राईट आहे. माझ्यासाठी कोण चांगली व्यक्ती, माझा मित्र भेटला तरी माझ्यासाठी ती खूप ब्राईट मुमेंट आहे. ते पण मला खूप ब्राईटनेस देतं आयुष्यात, की मला आवडणारी लोक भेटले ते पण मला खूप ब्राईट मुमेंट देतं. निलेश देवेकर यांच्या आयुष्यातील शायनिंग मुमेंट आपण पाहिल्यात. तुम्हालाही असंच शाईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि PNGचे दागिने नक्की खरेदी करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये दिलेल्या PNGच्या लिंकवरही नक्की क्लिक करा. मला असं वाटतं की तुम्हाला ते बोलताना जितकी मजा आली तितकीच आम्हाला ऐकताना सुद्धा मजा आली, कारण हा प्रवास तितका समृद्ध आहे. कारण की खूप वेगवेगळी माणसं, खूप वेगवेगळ्या वलयातली माणसं, खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेली माणसं आणि खूप दिग्गज माणसं तुमच्या आजूबाजूला होते आणि त्यांच्यासोबतचा हा प्रवास होता. म्हणून तो इतका मजेशीर आहे, इतका रंजक आहे. आणि तुमचं मोठेपण मला असं वाटतं की इतकं काम करूनही कुठेही असं वाटत नाही की अरे हा माणूस काहीतरी गची बाधा असणारा आहे, किंवा या माणसाशी बोलताना एक वेगळाच आविर्भाव. हल्ली आपल्याला माहिती आहे की आविर्भाव असतो प्रत्येकाचा, पण तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्याशी बोलताय, ज्या पद्धतीनं संवाद साधताय, तर असं वाटतंय की कुठेतरी आपण आपल्या मित्राशीच बोलतोय. गची बाधा होण्यासारखं नाहीच ना अजून. अजून आपल्याला खूप पल्ला गाठायचा आहे. इतकं आपुलकीनं तुमचं बोलणं आहे आणि तेच बोलणं खूप भावलं आणि ते अर्थात प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, प्रेक्षकांना आवडणार आहे. निलेश देवेकर हा घराघरातला मनामनातला चेहरा आहे, पण आज त्यानिमित्ताने लोकांना कळेल की अरे हिंदीमध्ये इतका सातत्याने दिसणारा एक कलाकार आपलाच आहे, आपल्याच घरातला आहे, आपल्याच मातीतला आहे, आणि ही भावना आज सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. निलेश दादा, खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल आणि इतक्या सुंदर गप्पा, इतके सुंदर किस्से सांगितल्याबद्दल. थँक्यू सो मच. मला मी असा फार इंटरव्ह्यू देणारा मधला माणूस नाही आहे, पण मला तुमच्याशी बोलायला, आणि थँक्स टू यू अँड थँक्स टू राजश्री मराठी, आणि थँक्स टू यू ऑडियन्स की तुम्ही मला सतत एवढं प्रेम दिलं आणि माझे फिल्म्स तुम्ही बघितल्यात. आणि अजून काय बोलू मी. थँक्स, व्हेरी थँकफुल टू यू. थँक्यू दादा.